आजच्या 14व्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर माधुरी दीक्षित आपल्या बरोबर सहभागी झालेले आहेत. त्या आज आपल्या बरोबर प्रतिमांचं जग या सर्वप्रथम मी आपले जे आजचे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर माधुरी दीक्षित यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या बरोबर त्यांची थोडक्यात मी ओळख करू. त्या अहमदनगर मधील सारडा माध्यमे आणि सांस्कृतिक अभ्यास या विषयात त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. सध्या त्या परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाचे संपादन करतात. रंगभूमी, माध्यमे, सिनेमा आणि अन्य असतात. अशा पद्धतीने आजचे आपले वक्ते फारच अनुभवी आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. जोडतो मी. इंटरनॅशनल जर्नल मध्ये जे ETW म्हणून ओळखले जातं त्याच्यामध्ये अनेक पेपर प्रसिद्ध झाले जे इंग्रजीतून झालेले आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, बऱ्याच दैनिकांमधून त्यांचं सातत्यानं लिखाण असतं. चळवळीशी संबंधित आहेत आणि चळवळीच्या संबंधित एक पुस्तक सुद्धा त्यांचं सध्या लिखाण काम चालू आहे. विशेष म्हणजे चळवळीतल्या लोकांनी जे पाक्षिक, महत्वाचं पाक्षिक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजे परिवर्तनाचा वाटसरू, त्या संपादन मंडळावर पण ताई काम करतात. अहमदनगरच्या सारडा कॉलेजला अहमदनगर मध्ये अध्यापन करत असतात. माधुरीताई चळवळीशी संबंधित आहेत. दोघे नवरा बायको चळवळीशी संबंधित. ताईंना विनंती करतो की करूया. ताई, सगळ्यात पहिला राष्ट्रसेवा दलाच्या या शिबिरामध्ये मलाही सामील केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि हा एक असा मजेशीर प्रसंग आहे खरं तर, कारण मी माझा विषय म्हणून जे प्रतिमांचं जग असा विषय मी घेतला आणि नेमकं आता आपण जे समोरासमोर आहोत ते प्रतिमांचं जग या स्वरूपातच आहोत. जे सगळ्यांच्या प्रतिमा एका अर्थाने स्क्रीनवरती आहेत आणि त्याचा एक जैविक भाग एवढाच आहे की फक्त आपल्याला आज एकमेकांना ऐकू येऊ शकतो आणि हे खरं खरं जग झालेलं आहे. कुठून आपण सगळेजण लॉग इन झालेलो आहोत. सो एक मला मजेशीर हा योगायोग असा वाटला की या फॉर्म मध्ये आपण बोलतोय आणि या विषयावर आपण बोलतोय. प्रतिमांचं जग हा मी याच्यासाठी निवडला की आतापर्यंत गेल्या 10 ते 20 वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर खास करून नव्या पिढीच्यासाठी, करून जे युवक युवती आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे इंटरनेटचा उत्तम वापर करतात किंवा भरपूर वापर करतात त्यांच्यासाठी, अशा सगळ्यांनी प्रतिमा म्हणजे इमेजेस हे एका अर्थाने आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वेढून बसलेले आहेत. म्हणजे अक्षरशः आपल्याला सर्व बाजूंनी सर्व प्रकारच्या प्रतिमांचा वेढा पडलेला आहे असं आपण मानू शकतो. आणि या प्रतिमा ज्या आहेत त्या कधी कधी काही आपण असतात, काही आपल्या कामाशी संबंधित असतात, काहींचा मारा आपल्यावरती होत असतो. म्हणजे त्या जाहिराती असतील किंवा मालिका, सिनेमा किंवा इतर काही माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या, त्यांचे ग्राफिक्स, त्याच्यानंतर व्हॉट्सअप हे सोशल माध्यम आहेत ज्याच्यावरती आपण सुप्रभात्री सारखे पोस्टर्स सुद्धा प्रतिमांच्या स्वरूपामध्ये किंवा फोटोंच्या स्वरूपामध्ये सतत शेअर करत असतो. सो सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार की एक वेळ आपण खऱ्या माणसांनी जेवढे वेढलेले नसतो तेवढ्या तितक्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रतिमांनी वेढलेलं असतो. त्यांची संख्या इतकी भरमसाठ आहे की या प्रतिमा कुठून आल्या, कशा आल्या, कशासाठी आलेल्या आहेत आणि त्यांचं काय आहे, अशा बाबतींच्या मध्ये आपण खरंच विचार करायला म्हणजे आपल्याला सुचत नाही. त्याचा काही विचार करायला पाहिजे किंवा करणं असेल किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम या विषयाला एका अर्थाने शुद्ध नसते किंवा आपण त्याचा विचार शक्य करत नाही. उलट जितक्या जास्त प्रतिमांनी आपण घडलेलो असू तेवढी आपल्याला खूप बिझी असल्याची एक खोटी जाणीव, एक आभासी जाणीव निर्माण होते. आणि हे सगळं जग कसं जिवंत आहे, चालू आहे, आपल्या अवतीभोवती नाचतं आहे आणि आपण त्याच्यामध्ये एका अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने सहभागी होत आहोत आणि जगाबरोबर आपण आहोत. हे एक फार महत्वाचं दिलासादायक असं मत यासाठी तयार करून ठेवतो.
हे सगळं या कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये बोलण्याचं महत्व असं, की यातलं बरचसं जग म्हणजे जे वास्तव जग आहे, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या सामील होतो, जातो, येतो किंवा काम करतो, लोकांना भेटतो, प्रत्यक्ष फेस टू फेस आपण म्हणतो तसं बोलत असतो. ते सगळं जग बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये लॉकडाऊन या स्थितीमध्ये बऱ्यापैकी अडकून पडलेलो आहोत. आणि अशा वेळेला आपल्या समोर जे प्रतिमांचं जग आहे, ते या काही दिवसांमध्ये, गेल्या महिन्या दीड महिन्यांमध्ये फेर धरून पुन्हा नाचतं आहे. आणि त्या प्रतिमांच्या जगाच्या माध्यमातूनच खरं तर आपल्याला एक असा आविर्भाव निर्माण होतो आहे, की आपण जगातलं सगळं पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. आपलंही काय चाललंय ते आपण जगाला कळवतोय आणि पुन्हा एकदा आपण सहप्रवासी आहोत. सो प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या कुठेही काहीही न घडता हा एक सुद्धा या वेळेला, खास करून या महिन्यात सव्वा ते दीड महिन्यामध्ये आपल्याला आणि हा सगळा जर आत्ताचा अ, एक भाग बघितला, की सद्यस्थितीमध्ये आपण काय करतो आहोत, काय समजावून घेत आहोत किंवा कसा काळ आपण व्यतीत करत आहोत. तर मला वाटतं प्रतिमांचं जग या संदर्भात बोलण्याचा काही एक अर्थ आज सगळ्यांना इथे लक्षात येईल आणि त्याचं महत्त्व सुद्धा हळू लक्षात येईल, की का या संदर्भात विचार आपण करायला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की ज्या कोरोनाच्या नावाने आपण या प्रकारचा दिनक्रम देशभरामध्ये ओढवून घेतलेला आहे. तो कोरोना सुद्धा आपल्या समोर प्रत्यक्ष दिसू शकत नाही, तो व्हायरस. परंतु त्याची जी एक प्रकारे छवी आहे किंवा जी काही एक कॉम्प्युटराइज्ड इमेज तयार झालेली आहे, ती मात्र आपल्या सर्वांच्या म्हणजे अगदी लहान मुलांच्या सुद्धा आणि म्हाताऱ्या माणसांच्या सुद्धा भयंकर परिचयाची आणि ती अ, एका अर्थाने मी जर आता स्क्रीन शेअर करून बघतीये, या प्रकारे. सो हे कोरोना व्हायरसची ही इमेज पूर्ण प्रतिमा या स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेली आहे आणि फुल स्क्रीन होतंय का बघतीये. 1 मिनिट. फाईन. सो या इमेजच्या संदर्भामध्ये बोलताना मला ह्या सगळ्या एकंदर परिस्थितीची एका अर्थाने जरा गंमत वाटली, की अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण हे बोलतो आहोत. प्रतिमांच्या संदर्भामध्ये बोलताना तो एक शारीरिक अवयव, डोळा या अर्थाने किंवा शारीरिक संवेदना किंवा शारीरिक इंद्रियातनं होणारी ज्ञानाची जाणीव असल्यामुळे आपण त्याला फार सहज घेतो एका अर्थाने, की म्हणजे आपण आंधळे नसू तर आपल्याला सगळं जगच दिसतं आहे. जगात जे जे काही दिसतं आहे ती एका अर्थाने प्रतिमा आहे. कारण दिसण्याची जी शारीरिक प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ती सुद्धा डोळ्याच्या आतमध्ये त्या वस्तूची प्रतिमा निर्माण होणं आणि नंतर ती प्रतिमा आपल्याला जाणवणं किंवा त्याचा एक त्याचं भान किंवा त्याची जाणीव मेंदूला होणं आणि याच्यामध्ये काही एक शारीरिक, जैविक, रासायनिक क्रिया असतात. हे जनरली आपल्याला शाळेमध्येच शिकून माहिती झालेलं असतं. सो प्रतिमा हा विषय असा इतका आतमध्ये किंवा जैविक पद्धतीने आपल्याशी निगडीत असा झालेला आहे. मला आज जे तुमच्या समोर प्रतिमांच्या संदर्भात बोलायचं आहे, त्याची मात्र मी एक विशिष्ट अशी सुरुवात करू इच्छिते आणि ती सुरुवात जी आहे ती ब्रिटिश काळापासनं अ, करावी असं मला वाटतंय. ब्रिटिश काळामध्ये याच्यासाठी, की ब्रिटिशांच्या काळामध्ये एका अर्थाने आधुनिकता आली आपल्या देशामध्ये असं आपण म्हणतो. अर्थात ती आधुनिकता पूर्ण आली का, अर्धवट आली का, विशिष्ट बाबतींमध्येच आली का वगैरे असे बरेच त्याच्यामध्ये मतभेद आहेत किंवा त्याच्याविषयी विधानं केली जातात. पण टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारची आली. म्हणजे पु. ल. देशपांडेंच्या अ, लिखाणाच्या एका वाक्य आठवायचं त्यांच्या लिखाणात तर तारेची सोय झाली. म्हणजे ब्रिटिश सरकारांनी पोस्ट आणि तार खातं निर्माण केलं आणि सूतकाची सोय झाली. अन्यथा लोकांना कळण्याचंच काय, की घरातली कोणी व्यक्ती गेलेली आहे किंवा नाही लांब अंतरापर्यंत निरोप पोहोचेपर्यंत. सो या पद्धतीने माणसाचं जीवन जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने ब्रिटिश कालावधीमध्ये घडत गेलं आणि त्याच्यामध्ये एक भाग आहे, की ब्रिटिश कालावधीमध्ये आपण बघतो, की प्रिंटिंग प्रेस मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये केवळ अक्षरं लिहिलेलं काही एक टेक्स्ट छापलं गेलं असंच नाही, तर प्रतिमा किंवा इमेजेस पण छापल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ब्रिटिश कालावधीमध्ये ज्या काही आपण पोस्टर्स म्हणूया किंवा हँडआउट्स ज्याला म्हणतो, लीफलेट्स ज्याला म्हणतो,
अशा पद्धतीचं किंवा मासिकां किंवा त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये जे काही छापलं जायचं त्याच्यामध्ये सुद्धा इमेजेस आणि प्रतिमांचा समावेश होता. आणि कुठेतरी एक गोष्ट अशी झाली की भारतीय देवदेवतांच्या संदर्भामध्ये राजा रविवर्मा सारख्या चित्रकाराने जेव्हा त्यांची काही चित्र छबी आपल्या कलेमध्ये उतरवली आणि नंतर त्यांचे प्रिंटिंग होऊन लोकांच्या पर्यंत ते पोहोचलं, तेव्हा हे ते आपले देव अशा पद्धतीने लोक त्यांना फोटो बसवून किंवा भिंतीवर टांगणं आणि मग त्याची पूजा करायला लागणं. सो संपूर्ण म्हणजे जिथे कुठे या छापलेल्या प्रतिमा पोहोचल्या तिथे तिथे देवी देवतांची सुद्धा एक प्रकारची विशिष्ट कल्पना लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याची हा खरं गमतीचा विषय आहे, विचार करायला हरकत नाही की लोकांना नेमका शंकादुःख कसा वाटत असेल किंवा दुर्गा आणखी काली मातेचं स्वरूप त्यांना कसं वाटत असेल. म्हणजे देवळामधल्या मूर्त्या अगोदर होत्या मान्य आहे, परंतु स्वतःच्या मनामध्ये असलेलं जे काही सगळं गोष्टी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना त्या कशा त्याच्यामध्ये आलेल्या असतील ह्याचा विचार करायला जरूर एक काही काही वेगळं लक्षात आपल्या त्याच्यामध्ये येईल असं मला वाटतं. सो हा जो भाग आहे की एक हिस्ट्री आपण जर बघितली व्हिज्युअलिटीची किंवा याची, तर लक्षात येतं की एक व्हिज्युअल कल्चर निर्माण जे झालेलं आहे ते ब्रिटिशांच्या काळामध्ये या पद्धतीने झालेलं आहे. आणि या कोलोनियल किंवा वसाहतीक काळामध्ये या देवी देवतांच्या इमेजेस जशा होत्या किंवा ज्या पद्धतीने प्रिंटेड पुस्तकं आलेली होती किंवा फोटो काढण्याचा कॅमेरा हा जो मोठा त्याच्यामधला भाग आहे तो त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग होता. की फोटो काढण्याच्यासाठी म्हणजे फोटो पहिल्यांदा कुणाचे काढले गेलेले आहेत तर राजे महाराजे अर्थात मोठे लोक, उच्चभ्रू लोक यांचे फोटो जास्त प्रमाणामध्ये. आणि नंतर कधी कधी ब्रिटिश ऑफिसर्स किंवा त्यांच्या काही भारताविषयी माहिती गोळा करण्याच्या कामामध्ये अवघ्या प्रकारचे लोक होते. मग त्याच्यामध्ये रस्त्यावरचे लोक असतील, अत्यंत शारीरिक कामाची कामं करणारे लोक असतील, यांचे सगळ्यांचे फोटो, स्त्रियांचे फोटो, असं एक जुनं आर्किव्ह ज्याला आपण म्हणूया, एक जुना संग्रह असं देखील आपल्याला परदेशातल्या युनिव्हर्सिटीज मधल्या लायब्ररीमध्ये त्यांचे संग्रह आपल्याला पाहायला मिळतात. सो एक प्रकारे भारताचं चित्रण हे या मुद्रित माध्यमांच्या बरोबर किंवा फोटोग्राफच्या बरोबर सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे भारतीयांचं स्वतःची छवी पाहणं किंवा देवी देवतांची छवी पाहणं यामध्ये काहीतरी एक बदल त्यांच्या मानसिकतेमध्ये घडलेला आहे असं आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर काही कला या ब्रिटिश काळामध्ये ज्या वाढल्या किंवा ज्यांना वेगळं स्वरूप प्राप्त झालं, म्हणजे उदाहरणार्थ नाटक मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलं. पारसी हिंदू रंगभूमी, बंगाली म्हणजे प्रांताचं नाव आहे, भाषेचं नाव आहे, धर्माचं नाव घेऊन रंगभूमी वाढलेली आहे. किंवा सिनेमा हे टेक्निक, आणि सिनेमामध्ये तर आणखीनच मजा झाली होती कारण त्या खर तर पडद्यावरच्या इमेजेस बघण्याच्यासाठी लोकांनी इतकी गर्दी केली किंवा इतकी धावाधाव केली की रंगभूमी पूर्ण रंगमंदिर किंवा नाट्य कोस पडायला लागलं होतं. आणि रंगभूमीच्या पुढे खास करून मराठी रंगभूमीचा इतिहास आपण पाहिला लक्षात येईल की त्यांच्या पुढे हा एक मोठा चॅलेंज निर्माण झालं होतं की त्या नव्या इमेजेस शिवाय त्या हलत्या बोलत्या आहेत आणि त्या आउटडोअर शूटिंग केलेलं असेल तर वासेट असतोच दरवेळेला असं नाही, आणि ते सगळं पाहायला आणि लोकांना मोठी मजा वाटते की असं कसं, म्हणजे पडद्यावरती रेल्वे धडधडत आली तर आपलं सीट सोडून पळालेत लोक, म्हणजे या पद्धतीने रिॲक्शन लोकांनी त्याला दिलेली आहे कारण की हे कम्प्लिटली नवीन टेक्निक लोकांच्या समोर आलेलं आहे. ते टेक्निक कशाचं होतं तर ते इमेजेसचं होतं. आणि त्या सिनेमाच्या सुरुवातीच्या पासनं बॉलिवूड ज्या प्रचंड पद्धतीने वाढलेलं आहे आणि नुसतं बॉलिवूडच नाही तर टॉलिवूड, मॉलिवूड वगैरे अशा विविध घेऊन जी सिनेसृष्टी वाढलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात की इमेजेसचं ते कमी तर कुठेच झालेलं नाहीये, उलट अधिक जास्त झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स मध्ये, कपड्यांच्या स्टाईल्स मध्ये हे सांगण्याचं पण गरज नाहीये कारण सगळ्यांना ते माहिती आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळं बघत असतो. सो सिनेमा, नाटक, फोटोग्राफ्स आणि सगळ्या गोष्टी, मशीन आठवत असेल तर बायोस्कोप म्हणून ज्याला म्हटलं जाऊ शकतं की एक असा डब्बा असायचा आणि जत्रेमध्ये ते यायचं आणि त्याला असे 4-5 आउटलेट्स असायचे आणि ज्याच्यामध्ये त्याचं झाकण काढून आपण बघायचो आणि तो आतमध्ये तो
एक चित्रपट्टी फिरवायचा, त्याच्याबरोबर तो दाखवणारा माणूस गाणं म्हणायचा आणि हे प्रचंड लोकप्रिय असं खेळणं जत्रेमध्ये किंवा गावोगावी तो माणूस ते घेऊन फिरत असायचा. हे फॅसिनेशन जे आहे ते त्या इमेजेसचं फॅसिनेशन आपण बघतो ब्रिटिश काळापासून हे असं सुरू झालेलं दिसतं. आणि अर्थातच गांधीजींसारखे किंवा स्वातंत्र्य संग्रामातले इतर मोठमोठे नेते जेव्हा उदयाला आले तेव्हा त्यांच्यावरती जेव्हा डॉक्युमेंटरीज करण्यात आल्या, दांडी मार्च, आणि ते आता आर्कायवल फुटेज म्हणून आपण बघतो, कधी कधी दूरदर्शनही आपल्याला ते दाखवत असतं. भारत स्वतंत्र झाला आणि मोठमोठे असे क्षण आपल्या इतिहासातले जे आहेत, किंवा सिनेमा होण्याच्या आधी हे पहा बिहारचे भूकबळी वगैरे अशी भयंकर जड आवाजातली गंभीर अशी डॉक्युमेंटरी पूर्वी आपण पाहायचो. आता हल्ली राष्ट्रगीताला उभे राहतो. तर हा जो सगळा कालावधी आहे किंवा हा जो सगळा ही जी सगळी वाटचाल आहे ती एका अर्थाने इमेजेसचीच वाटचाल आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या विचार विश्वामध्ये किंवा भारतीयांच्या कल्पना विश्वामध्ये इमेजेसनी फार मोठं पदार्पण केलंय. आणि हे पदार्पण कसं झालं असेल याचा अंदाज जर आपल्याला घ्यायचा असेल तर आता कोरोनाच्या दिवसामध्ये आपण जे ओस पडलेले रस्ते पाहून हळहळ व्यक्त करतोय, किती ओके बोके झालेले रस्ते आहेत, तर आपण कुठेतरी एक गमतीचा एक्झरसाइज म्हणून असा विचार करायला हरकत नाही की समजा सुदैवाने म्हणा कंसात सगळे बिलबोर्ड्स हटले किंवा सगळे जाहिरातींचे बोर्ड हटले, तर आपल्याला संपूर्ण रस्ते, इमारतींच्या मागे असलेली स्कायलाईन किंवा एकंदर गावाचं आणि शहराचं आणि मोकळ्या भागाचं देखील दिसेल. आणि त्याला काय वाटेल, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला अरे इथे ही इमारत आहे किंवा या इमारतीचा चा भाग असा सजवलेला आहे किंवा याची अशी डिझाईन आहे, अशा गोष्टी सुद्धा सहज तिथनं जाता जाता आपल्या या स्पीडी आणि बिझी रुटीन मध्ये लक्षात येत नसतात आणि त्या आपल्याला अशा वेळेला बघायला मिळू शकतात. किंवा आपल्या घरावर बहुतांशी सध्या तर त्याच्या मार्फत येणाऱ्या इमेजेस किंवा मासिकांचे अंक सुद्धा आपण स्क्रीनवर मोबाईलच्या बघत आहोत, प्रत्येक हातात घेऊन नाही. त्यामुळं हा जो सगळा बाहेरून जग किंवा इमेजचं प्रमाण अत्यल्प असलेलं जग कसं असेल हे करायला आपल्याला सहाय्यक ठरेल असं कुठेतरी मला वाटतं. आपण हा विचार करायला हरकत नाही की कशा पद्धतीने हे झालेलं असावं. बरं, हा सगळा इमेजेसचा प्रवास आहे, तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की इमेजेस मुळामध्ये करतात काय किंवा कशा पद्धतीने त्या पुढे जातात किंवा हस्तक्षेप करतात आपल्या संदर्भामध्ये. तर एक भाग असा आहे की अँडरसन म्हणून जे लेखकांनी युरोपच्या बाबतीमध्ये प्रिंट कॅपिटलिझम असं की भांडवलशाही जी आहे ती मुद्रित माध्यमाची आणून दिलं की हे जे सेन्सस म्हणजे जनगणना, नंतर मॅप्स तयार करणं किंवा ची उभारणी जी केलेली आहे ब्रिटिशमध्ये झालेली आहे आणि ब्रिटिश काळामध्ये पुरातत्व शास्त्राचा सुद्धा अभ्यास, भारत काय आहे आणि भारतीय संस्कृती कशी आहे हे शोधण्यासाठी त्यांनी आणि काही जर्मन वंशीय किंवा इव्हन काही रशियन माणसं सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणात सुरुवातीला सामील होती. आणि या सगळ्यांना जे काही आकलन झालेलं आहे त्याचं त्यांनी जे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये, चित्रांच्या स्वरूपामध्ये किंवा इथल्या तू लुटून नेल्या हा जो एक भाग आपण बघतो, तर देवळांमधली शिल्प असतील, अलंकार असतील किंवा म्युरल्स असतील किंवा जुने जुने मुघल दरबारांमध्ये तयार झालेली पेंटिंग्स असतील, की जो आता फार मोठा कल्चरल ठेवा एका अर्थाने आहे, तो सगळा उचलून आज कुणाला खरोखर पेंटिंग मिनिएचर मुघल शैलीतलं बघायचं असेल तर खरोखरीच उठून परदेशातल्या म्युझियमला जायला लागतं, अशी स्थिती आलेली आहे. तर जड जवाहीर असेल किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी तिकडे नेल्या आणि त्यामुळे एका अर्थाने इथला जो देश म्हणून तयार करण्याच्या साठीची जी प्रक्रिया वसाहत काळामध्ये झालेली आहे त्यामध्ये या सगळ्या इमेजेसचा फार वाढते. ब्रिटिशांचं अंडरस्टँडिंग आपल्याला आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून अन्य जगाचं सुद्धा काय झालं ते त्या वस्तुरूपी गोष्टीतनं झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला वस्तू पाहायला नाही मिळाली तर त्या वस्तूविषयी जे बोललं गेलं, लिहिलं अगदी इथल्या या इमेजेसचा वाटा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून हे इतकं
सगळं इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्याचा तो विषय जो आहे तो असा खोलवर जाऊ लागतो आणि संपूर्णपणे आपला देश कसा उभा राहतो, आपण समाज म्हणून कसे उभे राहतो, समाजाला आपण कसे बघतो, बाहेरचं जग कसं बघतं, आपण बाहेरच्या जगाला कसं बघतो आणि आपण आपल्याला सुद्धा कसं बघतो, इथपर्यंत हा विषय खरं तर मोठ्या प्रमाणात वाढतो. एक भाग असा आहे की प्रतिमा किंवा इमेज ही बघायला फार आवडते, सगळ्यांनाच आवडते. त्याची काही कारणं आहेत की प्रतिमांची अशी काय वैशिष्ट्ये असतात की ज्याच्यामुळे असे धावत जाऊन आपण बघतो. अनेक वेळेला आपण वाचण्याचा कंटाळा करतो, परंतु प्रतिमा कडे बघत असतो आणि आपल्याला जे अर्थ लावायचे असतात ते आपण प्रतिमांच्या माध्यमामधनं लावत असतो. म्हणजे अगदी टॉयलेट्सचे जे सायन्स असतात तिथे आपण हिज आणि हर हा शब्द वाचण्याच्या अगोदर तिथे जे चित्र लावलेली असतात त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं किंवा ट्रॅफिक सायन्स जे आहेत त्याच्यामध्ये पण आपण चित्रांच्या रेखाटनाच्या माध्यमातून ते लवकर समजावून घेत असतो. अनेकदा असंही होतं की या इमेजेस फार अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तयार केलेल्या असतात आणि त्या सातत्याने आपल्या डोळ्यासमोर आणल्या जातात. त्या येतात असं नाही, त्यांना आणलं जात असतं आणि त्या जेव्हा तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये असलेले डिटेल्स जे असतात, जो तपशील असतो तो भयंकर विचारपूर्वक असा मांडलेला असतो. म्हणजे तुम्ही कोणतीही एखादी जाहिरात जर डोळ्यासमोर आणलीत, म्हणजे उदाहरणार्थ एखादी कार आणि तिचं नवं मॉडेल आलेलं आहे, तर ती भयंकर अट्रॅक्टिव्ह जेवढी आपल्याला जाहिरातीत वाटते तेवढी आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर आपण ती कार घेऊन गेलो तर वाटत नाही अनेकदा. असं का होतं? कारण जाहिरातीमध्ये आपण जेव्हा ती स्पीडीली येणारी अशी कार बघत असतो त्यावेळेला तिच्या आजूबाजूला कुठलीही ट्रॅफिक नसते जी आपल्याला वास्तव जीवनामध्ये असते. सो हे जे काही सिलेक्शन आहे आणि काही गोष्टींचं पूर्णतः त्याच्यातनं वजा करून टाकणं आहे किंवा जाहिरात अगदी घरातली काही माणसं काहीतरी काम करतायत अशा पद्धतीचं दृश्य जरी असलं, फोटोमध्ये असेल किंवा टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये असेल, तर आपल्याला असं दिसतं की तिथे सुद्धा घरामध्ये काय वस्तू मांडल्या आहेत, कशा मांडल्या आहेत, त्याची रंगसंगती काय आहे आणि त्याच्यावरनं त्या कुटुंबाचा दर्जा, अगदी त्याचा जात धर्म या गोष्टी सुद्धा. म्हणजे ती एक चहाची जाहिरात होती ज्याच्यामध्ये त्या मुस्लिम घरामध्ये जाऊन ते हिंदू जोडपं म्हातारं जे असतं ते चहा पितं आणि अगोदर त्यांना नको असतं जायला, परंतु त्या चहाची चव त्यांना इतकी आवडते की आपुलकी तिथे निर्माण होते. अशा पद्धतीने सुद्धा या जाहिराती केल्या जातात. सो अत्यंत विचारपूर्वक. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आजकाल आपण म्हणतो की विद्यार्थी अभ्यास करत नाही, पण जर खरंच कोण अभ्यास करत असेल सध्याच्या काळात तर ती मार्केटिंगवाली लोक आहेत. कारण ती संस्कृती, समाज, माणसं काय विचार करतायत, ती कशी बदलतायत, त्यांना काय नवीन त्यांच्या विचार विश्वामध्ये नवीन मुद्दे टाकता येतील, अशा सगळ्या गोष्टींचा त्यांचा भयंकर बारकाईने अभ्यास चाललेला असतो आणि तो अभ्यास अतिशय सॉरी विद्यापीठीय पद्धतीने सुद्धा चाललेला असतो. म्हणजे मोठमोठी पुस्तकं वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं अशा स्वरूपामध्ये सुद्धा ते बघत असतात. तर होतं असं की या इमेजेस ज्या आहेत त्या अशा सुंदर, छान, अट्रॅक्टिव्ह आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या असतातच. पण अनेक वेळेला त्या प्रत्यक्षाहून ती प्रतिमा जास्त चांगली आहे. म्हणजे मराठीत जे एक कवितेची ओळ आहे, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. तर तशा पद्धतीने ती झालेली आहे. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या जर बघायचं असेल तर आपण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बघू शकतो. ती म्हणजे बालगंधर्वांचं जे रूप आहे त्याच्या संदर्भामध्ये मराठी नुसतं रंगविश्वात किंवा नाटक रंगभूमीच्या विश्वात नव्हे तर सामान्य माणसापर्यंत प्रचंड आवडीनं पाहिलं, बोललं, ऐकलं गेलेलं आणि मानबिंदू एका अर्थाने आपण म्हणू शकू अशा प्रकारे बालगंधर्वांची ती प्रतिमा आपण पाहिलेली आहे. तर ती प्रतिमा ही प्रत्यक्षाहून उत्कट वाटावी लोकांना. म्हणजे त्यांचे किस्से असे तयार व्हावेत की बालगंधर्वांनी हळदी कुंकवासाठी ते गेलेले होते आणि मी एक प्रतिमा इथे शेअर करते स्क्रीनवरती आणि कसं त्यांना काय म्हणूया बायकांनी ओळखलं नाही की हे बालगंधर्व आहेत आणि ते कसे आरामात हळदी कुंकू घेऊन आले वगैरे अशा कथा सुद्धा त्यांच्या दाखवल्या जातात. सो ही एक प्रतिमा आहे, हे वास्तव नाहीये. म्हणजे बालगंधर्व पुरुषलिंगी व्यक्ती आहेत आणि त्यांनी स्त्रीलिंगी भूमिका केल्या, पण त्या इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने केल्या की महाराष्ट्रामध्ये लोकांना ते प्रचंड आवडलं. देशभरातच कीर्ती त्यांची प्रचंड पसरली. एवढंच नव्हे तर त्यांच्या या सगळ्या हातवाऱ्यांमुळे किंवा या पद्धतीने साडी नेसणं, नटणं
बोलणं, आवाजाची जी पातळी त्यांनी वापरली असेल रंगभूमीवर काम करताना, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तरुण वर्गावरती आणि नाटकवेड्या प्रेक्षकांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात होत होता, की आपल्या घरातली आपली बायको, स्त्री, पत्नी, महिला या त्यांच्याप्रमाणे असाव्यात, अशा इच्छा निर्माण होत होत्या. आणि याला चक्क 1912 साली एका महिलेनं आक्षेप घेतला होता, की हे जे काही अतिरेक आहे, तर तो बरोबर नाही आणि तो आमच्या सगळ्या या तरुण मुलांच्या मनोराज्यावरती अधिकार गाजवणारा असा हा बालगंधर्वांची ही प्रतिमा आणि त्यांचं हे ऍक्टिंग आहे. आणि ते एका अर्थाने स्त्रियांकडनं त्यांना कृत्रिम हावभावाची अपेक्षा करणारं आहे. म्हणजे स्त्रिया ज्या नैसर्गिक पद्धतीने उठतील, बसतील, चालतील, बोलतील, त्याच्यापेक्षा हे असं आर्टिफिशियल स्वरूप जर पुरुषांना आवडायला लागलं, तर तो एका अर्थाने बायकांवरती अत्याचार आहे, अन्याय आहे. अशी नाट्य संमेलनामध्ये भाषण या मथुराबाई द्रविड म्हणून होत्या अमरावतीच्या, त्यांनी तिथे एक निबंध वाचला होता आणि त्याच्यात त्यांनी हा आक्षेप घेतला होता. म्हणजे प्रतिमेविषयी खरं तर वेगवेगळ्या प्रकाराने जागृती विचारांमध्ये आपल्याला या स्वरूपामध्ये सुद्धा दिसते, की जे एक रुलिंग इमेज त्या काळी होती स्त्रीत्वाच्या संदर्भातली, तिला आक्षेप या मथुराबाईंनी कसा घेतला होता. तर या ज्या गोष्टी आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहेत आणि त्याच्याविषयी आपण विचार करू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये. दुसरं एक भाग असा आहे की या प्रिंट कॅपिटलिझम मधनं एका अर्थाने आलेल्या या ज्या इमेजेस आहेत, त्या नुसत्या इमेजेस नाहीयेत. म्हणजे त्या केवळ आनंद देण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या किंवा आनंद घेण्याच्या उद्देशाने पाहिल्या गेलेल्या एवढा हा सरळ साधा व्यवहार नाहीये. आणि या व्यवहारामध्ये अनेक खचखळगे आहेत किंवा अनेक व्यामिश्र गोष्टी आहेत, कॉम्प्लेक्सिटीज आहेत. आणि त्या काय आहेत त्याच्याकडे आपलं थोडं लक्ष असायला पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की इमेजेस ज्या आहेत त्या नेहमी काही ना काहीतरी मेसेज देतात. आणि जाहिरातींच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी अवश्य आपल्याला हे कळतं. कधी तो आपलं कुटुंब सांभाळा, ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करा, आपल्या संस्कृती लुडबुड करून टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केलेला असतो. आणि म्हणून जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तो संदेशही काही विचित्र पद्धतीने वेगळा करणे किंवा त्याच्यामध्ये मुद्दामहून काही इतर अर्थाचे लेवल्स जोडणे, ही गोष्ट सुद्धा इमेजेस मध्ये होत असते. अर्थात इमेजेसचा हा सगळा नकारात्मकच सूर लागतो आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण तो महत्वाचा आहेच आहे. पण त्याच्याही बरोबर काही गोष्टी अशा आहेत की इमेजेसच्या माध्यमामधनच आपल्याला आपल्या देशाचं खरं वास्तव देखील किंवा समाजाचं किंवा स्वतःचं किंवा स्वतःच्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं किंवा एखाद्या योजनेच्या यशाच्या किंवा अपयशाचं किंवा एखादं मिशन जगामध्ये जे चाललं असेल त्या संदर्भातलं समोर येत असतं. आणि याच्यामध्ये आपण त्याला शोध पत्रकारिता म्हणतो. या शोध पत्रकारितेमधनं समोर आलेल्या इमेजेस आपल्याला काही वेगळंच सांगत असतात. म्हणजे जे प्रचारकी थाटाने ऐकवलं गेलेलं असतं, जागतिक स्तरावर असेल किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा प्रांतिक स्तरावरती असेल, त्यापेक्षा काही एक वेगळाच भाग याच्याकडनं दिला गेलेला असतो. सो हा जो प्रकार आहे की एका अर्थाने देशाच्या पोटात काय दडलेलं आहे, समाजाच्या पोटात काय दडलेलं आहे, ते बाहेर आणण्याचं काम देखील एका अर्थाने इमेजेस करत असतात. आणि ह्या इमेजेस असं करू शकतात कारण बऱ्यापैकी इमेजेसना स्वतःच असं एक आयुष्य असतं. आणि हे असं मी याच्यासाठी सुद्धा म्हणतेय की आजकाल थ्रो बॅक फोटोज अशी एक नवीन प्रकार सगळ्यांना आता माहिती होतो आहे, की तुम्ही जर कुठल्या तरी एका विशिष्ट दिवशी विशिष्ट तारखेला काही फोटो काढलेले असतील आणि ते तुमचे काय तुमच्या पिकनिकचे असतील, तुमच्या घरातल्या समारंभाचे असतील किंवा आणखी कशाचे असतील, तर त्या हॅलो हॅलो ऐकू येत? हो हो हा हो ओके. मला मध्येच एकदा अगदीच बंद झालं होतं म्हणून विचारलं मी. ओके. सो हे जे थ्रोबॅक फोटोज आहेत त्या थ्रोबॅक फोटोजच्या माध्यमातून खर तर मागच्या स्मृती तुमच्यापर्यंत पुन्हा आणून ठेवण्याचं काम किंवा पोहोचवण्याचं काम केलेलं असतं. याच्यामागे फार मोठं डाटाचं राजकारण आहे आणि डाटाचं सत्ताकारण पण आहे. कारण या इमेजेस कोण प्रिझर्व करतं, कुठं प्रिझर्व करतं, याला फार एका अर्थाने टेक्निकल अंडरस्टँडिंग जे आपलं नाहीये, आपलं म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांचं नाहीये. तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, त्याच्या सखोलतेमध्ये आता जायला नको. पण मुद्दा असा आहे की इमेजेस तुम्हाला स्मृती परत घेऊन येतात आणि त्या इमेजेसच्या माध्यमातूनच येतात. आणि म्हणून एका अर्थाने कधीतरी एकदा तयार झालेली प्रतिमा
ही तशी नष्ट आता आजच्या युगात बोलायचं तर 21व्या शतकात आणि कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या शतकामध्ये बोलायचं तर कधीच ही पूर्णतः निघून जाणारी नाहीये. ती कुठे ना कुठेतरी असणार आहे, म्हणजे कदाचित फ्री फ्लोईंग इन द इंटरनेट अशा स्वरूपाची असणार आहे. आणि ती कोण कुठे खुंटीला बांधेल किंवा कोण कुठे तिचा वापर कसा करेल किंवा त्याच्या मागे असलेला हेतू काय असेल हे तुम्ही आज सांगू शकता नाही. त्यामुळे हा जो अति उत्साह आपल्या सगळ्यांचाच असतो की रोजच सेल्फ्या काढा किंवा कुणीही 2-4 लोक एकत्र जमले, ते गेट टुगेदर असू दे, घरातलं काही फंक्शन असू दे किंवा काही एखादा मोठा लक्षात राहावा असा क्षण किंवा प्रसंग किंवा समारंभ असू दे, तर ती फोटो काढण्याची जी घाई असते, ती एका अर्थाने जी पळापळ चाललेली असते, ती ऍक्च्युली त्या इमेजेस निर्माण करण्याला लागू पडत आहे. हे कधीतरी खरंच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आता या इमेजेस निर्माण करण्याच्या पद्धतीला वयाचं किंवा स्थानाचं किंवा तुमच्या शिक्षण असण्या नसण्याचं किंवा तुम्ही काय प्रकारचे व्यक्ती आहात किंवा कुठलं कल्चरल सामाजिक राष्ट्रीय बॅकग्राऊंड तुम्हाला आहे, या कुठल्याच गोष्टीचा आता काही फरक पडणार नाहीये. आता असं होणार आहे की ज्याच्या हातात स्मार्टफोन आहे आणि ज्याला नेट कनेक्टिव्हिटी आहे, असा प्रत्येकच माणूस इमेज रूपाने डाटा निर्माण करतो. आणि ऑलरेडी लोक याच्यावर काम करायला लागलेली आहेत की फॅमिली हिस्ट्री म्हणून काय असतं किंवा फोटो किंवा कॅमेरा तुमचा जो आहे किंवा मोबाईल फोन हे यंत्र जे तुमच्या हातामध्ये आहे, ते एका अर्थाने तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं लायब्ररी आहे किंवा आर्काईव्ह आहे, ज्याच्यामध्ये तुमचे हे सगळे क्षण आणि या सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत. अर्थात या इमेजेसवर मालकी तुमची आहे का पूर्णतः, हा मोठा कळीचा प्रश्न आहे. पण तो एका वेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सखोलतेने आपल्याला जाता येईल. तर मुद्दा असा आहे की इमेजेसला स्वतःच असं लाईफ असतं आणि हे स्वतःच हे लाईफ कसं असतं याची काही उदाहरणं फार इंटरेस्टिंग आहेत. आपण जर अमूलच्या जाहिराती बघितल्या तर त्या अमूलच्या जाहिरातीमध्ये असलेली जी छोटी मुलगी आहे, मी एक इथे दाखवते, ती मुलगी कुणी खरी मुलगी नाहीये. ती अमूल गर्ल म्हणूनच जाहिरात क्षेत्रामध्ये ओळखली जाते आणि ती प्रत्येक देशातल्या छोट्या मोठ्या प्रसंगी किंवा समाजातल्या या घडामोडींच्या वेळेला हजर असते आणि ती स्वतःच असं काही एक मत व्यक्त करते किंवा काहीतरी प्रतिक्रिया देते. तुम्ही बघू शकता कोरोनाच्या संदर्भातलीच ही जाहिरात आहे, स्टे हेल्दी नॉट हंग्री असं सांगितलंय आणि नेहमी तो हातामध्ये अमूल बटर लावलेला ब्रेडची स्लाइस तिची असते आणि ती आग्रह करत असते वगैरे. सो लॉकडाऊन इन ब्रेड असं त्याला कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि ही कोण आहे, ही कोणीही व्यक्ती नाही आहे, ही निव्वळ एक इमेज आहे, पण ती इमेज आपल्या सगळ्यांच्या बहुतेकांच्या परिचयाची आहे आणि ती हजर आहे. म्हणजे ती अमूल गर्ल केव्हा पहिल्यांदा निर्माण झाली, पहिल्यांदा केव्हा जाहिरात आली, तिचं वयही वाढत नाही, ती आहे तशीच इमेज आहे. पण ती एक आपला घटक आहे, आपल्या समाजाच्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा ती एक घटक आहे. असंच दुसरं एक उदाहरण देता येईल, आर के लक्ष्मणांचं जे कार्टून आहे प्रसिद्ध कॉमन मॅन. हा कोण आहे, हा प्रातिनिधिक स्वरूपाचा कॉमन मॅन आहे, हा कोणी खरा माणूस नाहीये. म्हणजे त्याला तो सशरीर असं व्यक्तिमत्व अजिबात नाही. पण जो सामान्य माणूस वेगवेगळ्या ध्येय धोरणांच्यामुळे म्हणा किंवा या योजनेच्या यशाच्या आणि अपयशाच्यामुळे पिचला जातो किंवा त्याला जो त्रास सहन करायला लागतो. म्हणजे आजकाल कोरोनाच्या संदर्भात ही जी मजुरांची पायपीट चाललेली आहे घरी जाण्याच्यासाठी, त्या संदर्भात न जाणे आर के लक्ष्मण असते तर त्यांनी काय प्रकारची कार्टून्स काढली असती किंवा त्यांचा कॉमन मॅन याच्याविषयी काय म्हणाला असता, असंही आपल्याला विचार करता येईल. सो या इमेजेसना असं स्वतःच एक लाईफ आहे किंवा ते लाईफ त्यांना दिलं जातं. म्हणजे काय तर तुमच्यापैकी काही जणांना निश्चित एक जुनी जाहिरात आठवेल जी धारा या तेलाच्या ब्रँडची होती आणि त्याच्यामध्ये तो एक छोटा मुलगा होता आणि जो घर सोडून तिथून निघून जायचा सांगतो आणि जाऊन बसतो कुठेतरी आणि तिथून पोस्टमन काका त्याला घेऊन येतात. त्या जुन्या काळी पोस्टमनांनी घरातली मुलं माघारी आणण्याचंही काम केलंय. आज काही तशी अपेक्षा तसे संबंध माणसामध्ये आपल्याला खरं तर विचार करता येत नाही. पण तो मुलगा घरी येतो आणि घरी काय त्याला प्रलोभन दाखवून आणलंय तर घरी आईने जिलेबी तळलेली आहे आणि ती खायला आणि त्याला भयंकर ती आवडते. त्यामुळे ती जलेबी असं म्हणून तो जो येतो आणि आनंदाने उड्या मारत आपल्या घरी परत येतो. अशी ती सगळी जाहिरात होती. अर्थात तेल तळण्यासाठी जे वापरलंय ते त्या ब्रँडचं तेल आहे. पण ह्या जाहिरातीतला हा जो लहान मुलगा होता तो अर्थातच पुढे मोठा झाला आणि आता उबर इट्स जे आहे कंपनी, त्यांनी त्याला जाहिरातीच्या साठी घेतलेला आहे. म्हणजे एका अर्थाने इमेजेसच्या पाठीमागे असलेला जो खरा माणूस आहे त्या माणसाला पुन्हा एकदा नव्या इमेजेसच्या स्वरूपामध्ये त्यांनी, मला आवाज ऐकू येते कोणाचा तरी. तुमचा क्लिअर आहे.
हा, हॅलो. तुमचा आवाज क्लिअर येते, बोला. अच्छा, ओके, फाईन. सो या पद्धतीने बघायचं तर इमेजेसला एक नव्या प्रकारचं जीवन या पद्धतीने दिलं जातं. आणि कधी ते त्या मॉडेलला आणून दिलं जाईल किंवा त्या इमेजेसलाच पुढे चालू ठेवून केलं जाईल वगैरे वगैरे. सो या प्रकारच्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर ही इमेजेसची वैशिष्ट्य काय काय प्रकारची असतात हे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये लक्ष देता येईल. एक भाग असाही आहे की इमेजेसचा जो एक चांगला उपयोग आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये कधी कधी प्रगती कशी झालेली आहे हे दाखवण्याच्या सुद्धा इमेजेस आपण पाहू शकतो किंवा इमेजेसचं ते काम असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आजकाल ती एक जाहिरात आहे की मोबाईल फोनवरनं कृषी सेवा मिळते आणि तो शेतकरी जो आहे तो सातत्याने मोबाईल वरनं फोन लावून सल्ले मागत असतो कृषी च्या प्रॉब्लेम्सच्या विषयी. आणि त्याची बायको त्याला मोठ्या लाडाने म्हणते की तुम्ही कोणाशी बोलता, कोणाशी, मग तो सांगतो की मी कृषी सेवा केंद्राशी बोलतोय किंवा काय वगैरे वगैरे. सो त्याच्या मागे असलेला तो ट्रॅक्टर, त्याचं ते हिरवगार शेत, त्याच्या हातात असलेला फोन, म्हणजे तो कोण शेतकरी कुठल्या ह्याच्यापर्यंत आलेला आहे आणि जो पिचलेला शेतकरी आपण बघतो त्यापेक्षा हा आनंदी शेतकरी आणि कशा प्रकारे तो सर्व बाजूनी इनपुट्स घेऊन आपली शेती वाढवतो आहे किंवा करतो आहे, असं कुठेतरी त्या याच्यामध्ये प्रतिबिंबित करण्यात आलं. किंवा आपण जर जुन्या जाहिराती पाहिल्या जे किर्लोस्कर वगैरे सारख्या मॅगझिन्स मध्ये, तर त्याच्यामध्ये ती स्केचेस असायची आणि त्याच्यामध्ये आधुनिक स्त्री त्या काळी कोण दाखवायचे, तर अर्थातच बॉलिवूडचा प्रभाव तेव्हाही होताच. तर हिंदी सिनेमामधल्या अभिनेत्री ज्या प्रकारची केशरचना करायच्या त्या प्रकारची केशरचना केलेली अशी स्त्री, पण ती हॉर्लिक्स देते आहे मुलांना किंवा तत्सम कुठला तरी, कारण मुलांची ग्रोथ व्हायला पाहिजे, चांगली वाढ व्हायला पाहिजे. हे इतकं जुनं आहे, 1930 ची गोष्ट मी सांगतेय. किंवा मिक्सरवरती काही वाटण करते आहे आणि ती आधुनिक स्त्रीचं स्वरूप आहे, प्रतीक आहे, ते त्या इमेजेस मधनं दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. सो इमेजेसची अशी भली बुरी वेगवेगळी वैशिष्ट्य आपण या सगळ्यामध्ये पाहू शकतो. पण मुद्दा असा आहे की या इमेजेसमध्ये जी एक प्रकारची दृष्टी कार्यरत असते ती कोणत्या स्वरूपाची आहे आणि ती कोणाची दृष्टी आहे. म्हणजे इमेजेस बनवणारे लोक किंवा ऍडव्हर्टाइजमेंट तयार करणाऱ्या फर्म्स, एवढंच मला फक्त म्हणायचं नाहीये. तर इमेजेस मध्ये जे दाखवलेलं आहे त्याच्या मागे एक लपलेला जो चेहरा आहे तो कशा प्रकारच्या व्यक्तीचा आहे किंवा तो कुणाचा आहे किंवा त्या व्यक्तीचं बघणं, सांगणं, नजरिया किंवा आकलन किंवा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे. आणि त्याचं वर्णन जर करायचं झालं तर त्याला एक थिअरीमध्ये शब्द वापरला जातो, द मेल गेज, पुरुषी नजर जी आहे ती त्या त्या पद्धतीने केलेलं असतं चित्रण. म्हणजे असं की समजा एखाद्या जाहिरातीमध्ये किंवा एखाद्या फोटोमध्ये जर स्त्रिया आणि पुरुष असे दोन्ही प्रकारचे लोक असतील तर त्या स्त्रिया कशा प्रकारच्या असतील आणि पुरुष कशा प्रकारचे असतील. म्हणजे काय की ते कशा प्रकारे उभे किंवा बसलेले असतील, त्यांचे हातवारे काय प्रकारचे असतील किंवा ते कोणत्या प्रकारचे पोशाखात असतील किंवा ते किती नीटनेटके आवरून आलेले असतील किंवा नसतील, अशा गोष्टी सुद्धा. म्हणजे गंमत अशी आहे की या या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये जो मेसेज आपल्या सगळ्यांना आला असेल त्यामध्ये सुद्धा मला वाटतं विठ्ठल असेल किंवा आणखी कोणी मंडळी असतील तयार करणारी, त्यांनी एक छोटीशी शब्दरचना तिथे आहे की प्रॉपर ड्रेस करून या वगैरे असं लिहिल्याचं मी वाचलं आणि मला जरा मजा वाटली, कारण याच सगळ्या गोष्टीच्या बद्दल आपण बोलतो आहोत. पण ही एवढ्यापुरती म्हणजे जोक पुरती मर्यादित असा हा मुद्दा नाही आहे. तर त्याच्या मागे एक गोष्ट अशी आहे की या पुरुषी नजरेच्या बाबतीत सिनेमाच्या संदर्भात म्हणजे पुन्हा एकदा या ज्या धावणाऱ्या, पळणाऱ्या, बोलणाऱ्या प्रतिमा चलचित्रपट म्हणून आपण ज्या बघतो, तर त्यांचं विश्लेषण करताना अनेक समीक्षक असं सांगतात की सिनेमा कशा प्रकारे चित्रित केलेला असतो तर पुरुषी प्रेक्षकाला तो कसा आवडेल त्या पद्धतीने ते चित्रण केलेलं असतं आणि स्त्री प्रेक्षकाला त्याच्यामध्ये काय बघायला आवडेल याचा विचार त्याच्यामध्ये अजिबातच नसतो. आणि ही एक फार मोठी कीड आहे असं पण म्हटलं जातं संपूर्ण चित्रपट सृष्टीला. म्हणजे त्याला फक्त बॉलिवूडच बळी पडले असं नसून जगातली तमाम चित्रपट सृष्टी बहुतांशी ही मेल गेज नुसार कार्यरत अशी असते. पण मला त्याच्या पुढे जाऊन असा एक मुद्दा जोडायचा आहे, तो असा की जेव्हा आपण या मेल गेज विषयी बोलतो आणि अपिअरन्स विषयी बोलतो, दिसण्याविषयी बोलतो आणि आपल्याकडे अशा म्हणी पण असतात की तुमचा फर्स्ट जो असतो, तुमचा जो अपिअरन्स असतो, म्हणजे खास करून इंटरव्ह्यू वगैरे जॉबच्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर वगैरे तो फार महत्वाचा असतो.
असतो आणि त्याच्यामुळे त्या पॅनलवरती सगळा प्रभाव जो असतो तो पडत असतो आणि तो तुम्ही लक्षात घ्यायला हवा वगैरे वगैरे. सो मुद्दा असा आहे की आपण या इमेजेसच्या माध्यमामधनं किंवा या अपिअरन्सच्या माध्यमामधनं वैयक्तिक जग एका बाजूला करतो आणि सार्वजनिक जग दुसऱ्या बाजूला करतो. म्हणजे या दोन्हीमध्ये एक प्रकारची घट्ट सीमारेषा जी असते ती आपण आखून ठेवत असतो. म्हणजे कुठे कसं जावं, कोणता पोशाख असावा. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर हटकून असं आढळेल की वीकेंड्सना कुर्ते असतात, वीक डेजना किंवा वर्क डेजना फॉर्मल पूर्ण बाह्यांचे शर्ट्स वगैरे असतात आणि तेच घालून तुम्ही इतर कुठल्या प्रसंगी जात नाही किंवा एखादा दिवस हा काही कंपन्यांमध्ये थँक गॉड इट्स फ्रायडे म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी टी शर्ट घालून यायला मुभा असते. हीच गोष्ट आपल्याला शाळेमध्ये पण दिसते की एक दिवस गणवेश फ्री, युनिफॉर्म फ्री असा दिवस म्हणून ठेवला जातो, साजरा केला जातो. महाविद्यालयांच्या किंवा शाळांच्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तर तेव्हा स्त्रियांनी सजून येणं सगळ्यांनाच अपेक्षित असतं, इन्क्लुडिंग स्त्रियांना स्वतःला. म्हणजे जर कोणी साधीच तशा पद्धतीने गेली तर का गो वेळ नाही झाला का, काय झालं किंवा जमलं नाही का, असे प्रश्न विचारले जातात. इमेजेसची संबंधित फार आहे. इमेजेस या वैयक्तिक जगाला सार्वजनिक परिघापासनं मोठ्या प्रमाणामध्ये विभागणी त्यांची त्या करत असतात. सो हे एक मोठं वैशिष्ट्य इमेजेसचं आपल्याला याच्यामध्ये मानता येईल. मुद्दा असा आहे की या सगळ्या इमेजेस ज्या आहेत किंवा या सगळ्या वैशिष्ट्याच्या सगळ्या इमेजेस आपल्या समोर ज्या येतात त्या नेमकं काय करतात आणि इथे फार कळीचे काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुख्य भाग असा की या प्रतिमा आपल्या विचार प्रक्रियेवरती परिणाम करतात. विचार प्रक्रियेवरती परिणाम हा आपला अटेन्शन स्पॅन जो आहे म्हणजे लक्ष देण्याचा कालावधी आपला किती सलग राहू शकतो याच्यावरती फार अवलंबून आहे. आणि आपण असं सतत तक्रार झालेली ऐकतो की लहान मुलं काही आता लक्ष देऊन काही ऐकू शकत नाहीत. शाळांमधले तास असतील, महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा नीट बसून कोणाशी तरी संवाद साधणं हेही लोकांना म्हणजे लोक चटकन त्याच्यामधनं डिस्टर्ब होतात, रागावतात, चिडतात, बोर होतात, जाऊ दे सोडून. 3-3 वर्षाची मुलं सुद्धा म्हणत असतात की बोर झालं मला वगैरे वगैरे. सो हा अटेन्शन स्पॅन कमी होणं म्हणजेच आपल्या ऐकण्याच्या, संवादाच्या, बोलण्याच्या आणि लक्ष एकाग्र करण्याची जी काही आपल्या फॅकल्टीज आहेत, कौशल्य आहेत किंवा जी जी आपली शारीरिक ती एका अर्थाने बाजू आहेत या सगळ्यांवरती परिणाम यांचा होत असतो. आणि म्हणूनच नॅचरली आपल्या विचारांवरती, आपल्या चिंतनावरती सुद्धा होत असतो. याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्या व्हिडिओ मधल्या म्हणजे सिनेमा, टीव्ही सिरियल्स किंवा आणखी काही जाहिरातींमधल्या इमेजेस असतात ज्या अतिशय वेगाने डोळ्यासमोरून पळत असतात त्या आणखीनच एका अर्थाने डेंजरस आहेत असं म्हणायला हवं. कारण त्यातली प्रत्येक इमेज म्हणजे तुम्ही फ्रीज जर केली सिरियल मधला सीन किंवा सिनेमातला सीन तर मग तुम्ही त्यातले इतर सेटिंगचे डिटेल्स जे एरवी बघू शकला असता ते त्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या त्या पुरामध्ये इमेजेसच्या बघू शकत नाहीत. आणि त्यामुळे तुमची अर्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे कारण शेवटी सिनेमा सिरियल हे केवळ मनोरंजन आहे, पाहिलं सोडून दिलं पैसा वसूल झाला असं म्हणण्याची पद्धत आहे. पण याचा दुसरा भाग असा आहे किंवा त्याच्या खाली लपलेला स्तर असा आहे की ते मनोरंजन जरी असलं आणि तुम्हाला तेवढंच ते मर्यादित ठेवावं जरी वाटलं तरी फायनली तुम्हाला अर्थ लावण्याशिवाय तुमचं मनोरंजन होतच नाही. त्यामुळे अर्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेही सोडून दिलंय आणि त्याच्याशिवाय मनोरंजन झालंय, कुठला ना कुठला तरी अर्थ लावलाच नाहीये असं अजिबातच शक्य नाहीये. आणि म्हणून अर्थ लावण्यामध्ये जे घटक आहेत त्यातले बहुतांशी घटक पळवून लावणं म्हणजे सिरियल्स मधले क्लोजअप्स तुम्ही पाहिलं तर ते भयंकर मोठे मोठे असे सगळा पडदा व्यापून असलेले आपल्याला दिसतात. पण त्याच्या मागे ते काय घर आहे किंवा काय पद्धतीने इतर काय वस्तू आहेत, डिटेल्स आहेत, कोण यांचा काही आपल्याला तिथे अर्थ लावण्याचा चान्स नसतो. त्यामुळे ह्या पळणाऱ्या इमेजेस ज्या आहेत त्या एका अर्थाने जास्त प्रकारे डेंजरस आहेत, धोकादायक आहेत अर्थ लावण्याच्या पद्धतीकडे पाहिलं तर. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम जो आहे की या संदर्भामध्ये इमेजेसच्या की इमेजेसमध्ये ज्या मगाशी मी कारच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा उल्लेख जो केला होता तर त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की जी कारची ऍडव्हर्टाइजमेंट मधली कार आपल्याला जी अतिशय छान वाटत असते ती कार आपल्याला प्रत्यक्ष वापरायला घेतल्यानंतर किंवा कोणी लोकांनी खरेदी केली आणि रस्त्यावर पाहिली तर काय अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. तर त्याच्यामध्ये मूळ गोष्ट अशी आहे की ती इमेज ज्या स्किलफुली तयार केलेली आहे त्याच्यामध्ये काय वगळलंय म्हणजे एक्सक्लुजन कशाचं आहे आणि इन्क्लुजन कशाचं केलेलं आहे हे पाहणं आपल्याला फार मोठं गरजेचं आहे जर आपण इमेजेसच्या बद्दल विचार करणार असू तर. आणि
काय वगळलेलं आहे आणि काय इन्क्लूड केलं आहे याच्यामुळे एका अर्थाने आपल्याला काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सांगता येणं मुश्किल आहे. दिवसेंदिवस ते अधिकाधिक मुश्किल आहे आणि व्हर्च्युअल रियालिटीच्या किंवा आभासी जगाच्या या आजच्या 21व्या शतकातल्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ते आणखीनच अवघड बनले आणि त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक असे वेगवेगळे अर्थ सुद्धा यायला लागले आहेत. याला हायपर रियालिटी असा शब्द वापरला गेलेला आहे की आपल्याला कळत नाही की नेमकं हे खरं आहे का खोटं आहे का काय आहे आणि त्यामुळे आपली विचार प्रक्रिया गोंधळून जाऊ शकते. त्याचं राजकीय टोक जे आलेलं आहे ते पोस्ट ट्रूथ म्हणजे सत्योत्तर जगामध्ये आपण बघू शकतो की सत्योत्तर जग असं आहे की ज्याच्यामध्ये फॅक्ट्सना किंवा वस्तुनिष्ठ गोष्टींना काही महत्वच नाहीये. जे काही सगळं आहे ते केवळ इमोशनल अपीलद्वारे साध्य करण्याची मोहीम एक प्रकारे ती उघडलेली आहे. सो या प्रकारच्या पोस्ट ट्रूथ जगामध्ये किंवा सत्योत्तर जगामध्ये हे जे हायपर रियालिटीचा एक भाग घुसलेला आहे त्याच्यामुळे वरचे वर आपण मनुष्य म्हणून नेमकं काय करतो आहोत, आपण जीवन म्हणून काय जगतो आहोत, आपल्याला कळतंय ते नेमकं कोणीतरी सांगितलं तेवढंच कळतंय का आपल्याला चॉईस आहे काही की मला काय कळवून घ्यायचंय आणि काय नाही कळवून घ्यायचंय किंवा एखादी गोष्ट बारकाईने तपासायची झाली तर मला काही ऍक्सेस आहे का, हे फार मोठे कळीचे प्रश्न अगदी आपल्या रोजच्या जीवनामध्ये येऊन भिडलेले आहेत आणि त्यामुळं या विषयांचा आपला काय संबंध असं म्हणण्याची चैन आता आपल्याला करता येणार नाही किंवा तेवढा रिकामपणा पण आपल्याकडे नाहीये. म्हणजे यामध्ये आपण लोटले गेलेलो आहोत, या प्रवाहामध्ये आपण स्वतःहून उडी घेण्याच्या आधीच आपण ढकलले गेलेलो आहोत, प्रवाह पतीत झालेलो आहोत. आता जर आपण काही करू शकतो तर एकच करू शकतो, ते म्हणजे केवळ याविषयी जागरूकता बाळगणं आणि होता होईल तेवढा हा प्रवाह रोखण्याचा असा प्रयत्न करणं. सो हा जो मुद्दा आहे या संदर्भामध्ये थोडस एक जागरूकता आणण्याचं काम काही चांगल्या लेखकांनी केलेलं आहे आणि त्याच्यामधला एक लेखक मी जरूर आजच्या या बोलण्यामध्ये किंवा या संवादामध्ये तुम्हाला सांगेन, तो म्हणजे जॉन बर्जर. हा कला समीक्षक असा माणूस, याने वेज ऑफ सीइंग नावाचं पुस्तक लिहिलं, पण त्याच्या अगोदर त्यांनी बीबीसी साठी, हा ब्रिटिश माणूस, बीबीसी साठी वेज ऑफ सीइंग नावाचीच एक डॉक्युमेंटरी बनवली आणि त्यांनी त्याच्यामध्ये मुख्य विषय घेतला की पेंटिंग्स, जी ऑइल पेंटिंग्सची मोठी परंपरा, कलात्मक परंपरा पाश्चिमात्य जगामध्ये, युरोपियन जगामध्ये आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी विवेचन केलं की आपण पेंटिंग बघतो म्हणजे काय बघतो. तर त्याचं असं म्हणणं असं होतं की पेंटिंग आपण बघत असतो तेव्हा पेंटिंगही आपल्याला बघत असतं. त्या पेंटरची एक नजर असते जी प्रेक्षकाची असते आणि पेंटिंग कडनं आपल्याकडे येणारी अशी देखील एक नजर असते आणि ते पेंटिंग आपल्याला काय काय सांगतं आणि कोणकोणत्या गोष्टींबद्दल ते एका पद्धतीने भाष्य करतं. म्हणजे काय तर सामाजिक दर्जा म्हणजे काय असतं, कसं ठरवणार कोण श्रीमंत आहे, आज आपण कसं ठरवणार रस्त्यावर 10 माणसं चालली आहेत, यातला एक श्रीमंत आहे दुसरा नाही आहे किंवा इतर नाही आहेत, हे आपण कसं ठरवतो. आपण त्यांचे कपडे बघतो, आपण त्यांच्याकडे असलेल्या ब्रँडेड वस्तू बघतो, त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची भाषा, त्यांचा बोलण्याचा टोन, त्यांनी काय वापरून म्हणजे प्रसाधनं वापरून स्वतःला प्रेझेंट कसं केलेलं आहे वगैरे वगैरे. सो इमेजेसच्या आजूबाजूच्या या सगळ्या गोष्टी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात घेत असतो. सो जॉन बर्जरची ती मालिका तुम्हाला मला युट्यूबवरती सुद्धा अवश्य मिळेल, निदान त्यातला काही भाग तर निश्चित असावा, तर तो तुम्ही बघू शकता. आणि त्यात काय लक्षात राहून दिलं, 72 सालचं त्याचं काम आहे पण फार मोठं आणि फार इंटरेस्टिंग असं आहे. मला वाटतं तो शब्द जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि तो आपण या सगळ्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की वेज ऑफ सीइंग जो आहे तो कशा पद्धतीने बघता येऊ शकेल. एक मिनिट फक्त. एनिवे, तर मी बोलत या संदर्भामध्ये होते की या ज्या इमेजेस आहेत त्या काय काय करत असतात आणि त्या कशा पद्धतीने आपल्या विचार प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही घोटाळे, काही गडबड करत असतात. हे सगळे जे इमेजेसची एक प्रकारची ताकद आहे, ती ताकद काय पद्धतीची आहे याच्याविषयी आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इमेजेस हे मुळामध्ये अर्थाला एका चौकटीत बसवण्याचं काम करतात. म्हणजे त्याच्या बाहेरचा अर्थ आपल्याला लावायची परवानगी देत नाहीत. हे म्हणजे हे असं ते रेडीमेड मेसेज मगाशी आपण म्हणाल त्या पद्धतीने. सो चौकट निर्माण करणं, संदर्भ चौकट निर्माण करणं, हे काम इमेजेस करत असतात. दुसरीकडे असेही इमेजेस करतात की एका नमुनेदार प्रतिमेमध्ये काही गोष्टी बद्ध करून देतात.
म्हणजे उद्या आपल्याला असं विचारलं की शहरी स्त्री आणि ग्रामीण स्त्री यांच्या 2 इमेजेस, 2 प्रतिमा दाखवा, तर आपण काय पद्धतीच्या प्रतिमा निवडू दाखवण्याच्यासाठी याचा आपण विचार केला तर आपल्याला कळेल की आपण स्टिरिओटाइप प्रतिमा घेऊ, किंवा नोकरी करणारी स्त्री आणि गृहिणी असं म्हटलं तर, किंवा शेतकरी असं जर म्हटलं तर. आणि याच्यामध्ये इतकी मजा आहे की अगदी हे पाठ्यपुस्तकांपर्यंत या गोष्टी एका अर्थाने पोहोचलेल्या असतात. म्हणजे असं की शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी चौथीचं जे इतिहासाचं पाठ्यपुस्तक आहे, अनेक वर्ष शिवाजी महाराजांचा इतिहास या पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो आणि किशोर दरक यांनी त्याच्यावरती काही संशोधनात्मक काम केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे लक्षात आणून दिलं की चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये खास करून 2013च्या पूर्वीच्या आवृत्त्या ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही चित्र आहेत ती चित्र ही त्याच्यामध्ये दाखवला गेलेला होता. आणि त्यातले जे सीन्स होते त्या सीन्सवर हुबेहूब आधारित म्हणजे जणू काही त्याच पद्धतीचे असे इमेजेस किंवा असे चित्र त्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणजे मुळामध्ये लहान मुलांच्या पर्यंत किंवा नव्या नव्या पिढीच्या पर्यंत कोणते शिवाजी महाराज पोहोचले असा विचार केला तर ते शिवाजी महाराज आहेत भालजी पेंढारकरांच्या सिनेमात ज्या पद्धतीने त्यांनी रंगवले ते, आणि त्या भालजी पेंढारकरांनी जो विचार केलेला असेल शिवाजी महाराजांच्या बद्दल, म्हणजे त्या इमेजेसच्या मागचा जो संदेश आहे त्याच संदेशाला पुढे घेऊन चित्रांद्वारे येणारी अशी ही मालिका. आणि या संपूर्ण कालखंडामध्ये 52 साली सिनेमा प्रसिद्ध होणं आणि 2013 पर्यंतची पाठ्यपुस्तकं आपण जर पाहिली तर ती कशा पद्धतीने किती पिढ्यांच्या पुढे, म्हणजे आपण आज जाऊन अगदी मोठ्या वयस्कर माणसांना सुद्धा जर विचारला की शिवाजी महाराजांचा तुम्हाला काय इतिहास माहिती आहे तर ते सगळे एपिसोड सांगतात जे त्यांनी टीव्ही सिरियल्स पाहिलेले असतात. हा प्रतिमा रूपाने येणारा जो इतिहास आहे तो आपल्याला एका अर्थाने स्टिरिओटाइप की त्याच्या बाहेर आपल्याला जाऊ देत नाही. एक त्याच्यातलं जे व्हिज्युअल आहे ते मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते की काय पद्धतीने आपल्याला ते बघता येईल. एक मिनिट फक्त. हा, याच्यामध्ये तुम्ही डाव्या हाताची वरची जी इमेज बघता आहात ती आहे सिनेमामधली भालजी पेंढारकरांच्या, आणि उजव्या हाताची खालची जी ही इमेज आहे कर्सर तुम्हाला दिसत असेल तिथली ती आहे पाठ्यपुस्तकामध्ये चौथीच्या इतिहासाच्या टेक्स्टबुक मधली. सो अशा पद्धतीने या इमेजेसना एक मगाशी मी म्हटलं होतं एक आयुष्य असतं, एक लंबचौड आयुष्य, ते या प्रकारे सिनेमाच्या पडद्यावरून पाठ्यपुस्तकाच्या पडद्यावरून लहान मुलांच्या आकलन शक्तीमध्ये, आणि मग ती लहान मुलं जेव्हा मोठी होतात, विविध पक्षांचे कार्यकर्ते बनतात किंवा अस्मिता जागवणारे मराठी माणूस बनतात, तेव्हा ऍक्च्युअली त्यांना जे इनपुट किंवा जे त्यांना मिळालेला सोर्स असतो तो कुठून आलेला असतो याचा एक इतिहासच जणू इमेजेसच्या माध्यमामधून आपल्याला उघडता येतो. या इमेजेस अजून एक काम करतात. स्टिरिओटायपिंग असा जो शब्द मी वापरला, तुम्ही ही एक इमेज पहा. याच्यामध्ये दिसते इमेज? आय टेक इट फॉर हो ग्रँटेड. हो हो दिसते. ओके ओके. सो डाव्या हाताची इमेज जी आहे त्याच्यामध्ये सायन्सचं चौथीचं पाठ्यपुस्तक आहे 2007 सालचं, आणि त्याच्यामध्ये असं दाखवलंय की ती मुलगी दाराची चेन उघडून फक्त बघते कोण आलेला आहे. पण बाहेर जी व्यक्ती आलेली आहे तिचा जर तुम्ही पोशाख आणि चेहऱ्यावरचा भाव बघितलात तर असं लक्षात येतंय की या व्यक्तीपासून सावधानता बाळगायला हवी आहे, आणि म्हणून दार पूर्ण लहान मुलांना तुम्ही ओढू नका, तुम्हाला तुमच्या घराला धोका असू शकतो. आणि तेच मात्र जेव्हा उजव्या हाताची इमेज आहे जी एक सर्वसामान्य शहरी माणसाची आपल्याला दिसते सामान हातात घेऊन आलेला, त्याच्यासाठी मात्र दार उघडून तो घरातली व्यक्ती असू शकतो. पण इमेजेस मधनं पूर्वग्रह निर्माण करण्याचं काम देखील अशा पद्धतीने होत असतं. अर्थात हा विचार पाठ्यपुस्तक निर्माण करतानाच खरं तर व्हायला हवा आहे की या पद्धतीने आपण काय देतो. पण हे प्रश्न असे आहेत ना की जे फारच मूळ गोष्टींना हात घालतात, आणि त्यामुळे त्याची रेडीमेड आन्सर्स किंवा ती शिंगावर प्रश्न ते घेणं याच्यामध्ये काही कोणी फार जाताना आपल्याला दिसत नाही. आणि दुर्दैवानी हे पूर्वग्रह पुढे तसेच आपल्या चालू राहतात. म्हणजे अगदी आपण एखादं कॉमिक्सचं पुस्तक जरी पाहिलं तरी त्याच्यातला जो चोर असतो तो रंगाने काळा वगैरे असू शकतो आणि जाडाजुडा असू शकतो, आणि जो सभ्य चांगला माणूस असतो तो मात्र तब्येतीने फार जाड नसणार आणि चांगल्या पोशाखातला असणार आणि सभ्य मॅनर्स ज्याला आपण म्हणतो ते दाखवणारा असणार वगैरे वगैरे.
आणखी एक जाता जाता इमेज बघूया की नवीन प्रकारचा एक आणखी बायस किंवा पूर्वग्रह. डाव्या बाजूला ही सगळी खेळणारी जी शारीरिक व्यायाम होणारे खेळ आहेत त्यात सगळी मुलं आहेत आणि उजव्या बाजूला आपण बघतोय त्या सगळ्या मुली बैठे खेळ खेळणाऱ्या आहेत. आणि मला आठवतं की हे केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित नाही. मी सुद्धा शाळा शिकत असताना अशा गोष्टी पाहिल्या आहेत की 7वी-8वीच्या वर्गामध्ये मुली आणि मुलं वर्ग पुढे गेला की मैदानी खेळ खो खो कबड्डी खेळण्याचं काम फक्त मुलांचं असायचं खेळाच्या तासाला आणि मुली मात्र चिंचोके खेळ झाडाखाली बसून किंवा तिथल्या तिथे थोडंसं फार तर फार लंगडी पाणी वगैरे खेळ अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या चालू असायच्या. सो ह्या ज्या प्रकारच्या गोष्टी मुद्दा प्रश्न असा पडतो की वास्तवात तसं आहे म्हणून चित्रात आहे, एका चित्रात तसं आहे म्हणून वास्तवात. हे नेहमीच अंड आधी आहे का कोंबडी आधी आहे या प्रश्नासारखा निकाल न लागणारा प्रश्न आहे. बॉलिवूड किंवा सिनेमासृष्टी देखील हाच प्रश्न कायम उपस्थित करत असते की किंवा बचावही करते स्वतःचा की समाजामध्ये जे आहे ते आम्ही दाखवतो आणि काही वेळेला समाजातलाच आरसा आम्ही आहोत वगैरे वगैरे. So, आणि काही वेळेला आपल्याला गुन्हेगार असेही बोलताना दिसतात की जे ऍक्च्युली आम्ही सिनेमामध्ये पाहिलं त्यातल्या काही युक्त्या आम्ही ट्राय केल्या आणि मग अशा पद्धतीने त्या गुन्ह्याची स्कीम बनवली होती वगैरे वगैरे. सिनेमाचंच बोलत आहोत तर इमेजेसच्या एका नव्या गोष्टीकडे पण आपण जाऊया की इमेजेस जसं विचार प्रक्रियेवरती परिणाम करत असतात तशाच त्या आपल्या भौतिक जगामध्ये काय असावं आणि काय नसावं याचे पण निर्णय त्या करत असतात. म्हणजे असं की फॅशन्स अनुसरायच्या आहेत, त्यांना फॉलो करायचं आहे म्हणून मला अमकी अमकी महागडी वस्तू वाढदिवसाला पाहिजे यासाठी न जाणे कित्येक मुला मुलींनी घरांमध्ये रडून गोंधळ घातलेला असणार आहे. कारण ती ब्रँड ची वस्तू आहे आणि ती ब्रँडेड पॉवर आपल्याला पाहिजे. आपण एखाद्या दुकानात गेलो तर लहान मुलं हात करून करून एखाद्या विशिष्ट गोष्टीची आग्रह धरताना ते विकत घेण्यासाठी रडून गोंधळ घालताना आपण बघत असतो. त्यांना त्या गोष्टीचं काही लेबल वाचता येत नसतं, काही नसतं. पण जाहिरातींमध्ये बघून बघून ते रंग रूप ते पॅकेट किंवा काय जी असेल वस्तू इतकी त्यांच्या परिचयाची झालेली असते. म्हणजे ही इमेजेसची पॉवर आहे एका अर्थाने की जाऊन बाहेरच्या जगात हजारो वस्तूंनी खचाखच भरलेल्या दुकानांमध्ये देखील ते ती वस्तू ओळखून काढू शकतात आणि तिचा आग्रह धरू शकतात. सो अशी एक गोष्ट सिनेमानं आपल्याला कशी केली म्हणजे ऍक्च्युली आपण जी पडद्यावर म्हणून ती पाहिली म्हणजे उदाहरणार्थ हम आपके है कौन सारखा सिनेमा जो लोकांनी 25-25, 30-30 वेळा पाहण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्या सिनेमामध्ये असलेली ती काय नवऱ्या मुलाच्या चपला चोरण्याची प्रथा ती आता जातींच्या आणि धर्माच्याही कदाचित भिंती ओलांडून नवीन फॅशनेबल गोष्ट म्हणून बहुतांशी ठिकाणी रूढ झालेली आपल्याला दिसते. सो खरं तर ती काय प्रथा म्हणजे काय प्रथा कशाला म्हणतो आपण की कुठेतरी वारसा म्हणून कोणी मोठ्यांनी सांगितलंय अनेक लोक त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात आणि म्हणून आपण करतो आहोत वगैरे वगैरे. हे प्रथेचे स्वरूप जनरली आपण बघत असतो. पण इथे नवीन भारतामध्ये आधुनिक भारतामध्ये एक गंमत अशी होऊन गेलेली आहे की पडद्यावरती जी प्रतिमा आम्ही बघितली चलचित्रपटाची ती आम्ही प्रथा म्हणून स्वीकारली. अनेक लग्नांमध्ये मग त्याचं अनुसरण करण्यात आलं. आणि तशीच एक दुसरी गोष्ट कारण मी मटेरियल वस्तूंविषयी ऍक्च्युअल वस्तूंविषयी बोलते म्हणून हे एक इमेज आपण बघूया की त्याच सिनेमातला हे एक सीन आहे दृश्य आहे. ते पुढचे कलाकार सोडून द्या त्याच्या मागे भिंतीवरती जे लावलेलं आहे दिसतंय आपल्याला त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे आणि ते आहे पुस्तकांचं कपाट किंवा त्याच्यात पुस्तकं ठासून भरलेली आहेत म्हणजे लॉयर्स वगैरेकडे जसे असे बाउंडेड व्हॉल्युम्स असतात वगैरे वगैरे त्या पद्धतीने. सो हे जी पुस्तकं आहेत खरं तर ते पुस्तकाचं एक पोस्टर आहे वॉलपेपर आहे तो आणि ही वॉलपेपर्स मिळतात आणि लोक त्या पद्धतीने रंगवतातही ती. एक मिनिट इमेजेसच्या संदर्भामध्ये कार्टून्स कडे एक लक्ष पटकन तुमचं वेधते. मधलं कार्टून बघूयात आपण सगळ्यांची चर्चा शक्य नाही म्हणून की त्या मुलाला सायकलच्या कॅरेजला लावून सेल मध्ये लावलेली साडी पाहायला ती शिखा फडणीसांची ही छान कार्टून्स आहेत म्हणजे नर्मविनोदी असतात वगैरे परंतु स्त्रीच्या एका स्टिरिओटाईप स्वभाव वैशिष्ट्यावरती बोट ठेवणारी अशी आहे. पण हेच कार्टूनिस्ट म्हणजे वेगळे कार्टूनिस्ट जेव्हा स्त्रीला सक्षम झालेली बघतात किंवा तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तेव्हा मात्र काय पद्धतीचं कार्टून येतं. हे इंदिरा गांधींचं केलेलं कार्टून की चरण सिंग बोलतायत की आम्ही कुठल्याही भीतीशिवाय वगैरे हे राष्ट्र चालवू आणि प्रत्यक्ष मात्र ते त्यांच्या पर्समध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या पालन पोषण करणाऱ्या कोण आहेत तर त्या
खुद्द इंदिरा गांधी. जो एक एम्पॉवरमेंटचा सेन्स त्याच्यामध्ये देण्याचा आहे. मला म्हणायचं असं आहे की आपण जाहिरातीविषयी बोलतो आहोत किंवा फोटो विषयी बोललो किंवा मुद्रित माध्यमांविषयी बोललो, पण कार्टून मगाशी जो आपण अमूल गर्लचा किंवा कॉमन मॅनचा उल्लेख केला, या क्षेत्रामधल्या पण या काही आंतरदृष्टीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे बघायला मिळतील. सध्याच्या कोरोनाच्या अनेक इमेजेस आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याचा उल्लेख मी आता स्वतंत्र करत नाही, कदाचित प्रश्नांमध्ये आपण त्याविषयी काही बोलू शकू. पण दुसरा एक भाग याच्यामध्ये असा असतो की अनेकदा गुगलच्या माध्यमामधनं आपण बघू शकतो की किती काय म्हणूया इमेजेस तयार करण्याची एक मोहीम अशी राबवली जाऊ शकते. मी एक जनरल प्रयोग करून पाहिला की पप्पू हे नाव गुगल सर्च केलं तर त्याच्यावर मला पहिली इमेज जी दिसली ती ही की राहुल डोक्याला हात लावून बसलेत आणि हु इज पप्पू इन इंडिया असं मागे विचारलंय. आणि दुसरी जास्त प्रमाणामध्ये ऍक्च्युली पप्पू म्हणजे त्याची डाळ बनवलेली आहे त्या डिशचं नाव पप्पू असं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं तेलुगू भाषेमधलं. सो हे 2 इमेजेस फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसले. जे डाळ आहे किंवा जी ती रेसिपी आहे ती शेकडो वर्षे चालत आलेली आहे, पण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडलेली ही पहिली इमेज आहे की इमेज निर्मिती करण्याचा जो भाग असतो तो कसा आहे. आणि याच्यामध्ये आपण बघतो की फोटोशॉपचा उल्लेख मगाशी केला होता. सो मॉर्फ्ड इमेजेस कशा असतात आणि त्या वेगळा संदेश कसा देतात. डाव्या बाजूकडे आपण बघतोय की फिक्स रेट दिलाय पैशाचा, की शाहीन बाग मधल्या महिलांच्या आंदोलनामध्ये पैसे दिले जातात असा अपप्रचार करण्याच्यासाठी. प्रत्यक्षात तो जो फोटो होता जो ऑल्ट न्यूजने दाखवला त्याच्यामध्ये मात्र त्यांच्या मागण्यांचं पोस्टर मागे त्यांनी लावलं होतं. तुम्हाला कदाचित ही 15 सालची इमेज पण आठवत असेल ज्याच्याविषयी खूप हसून घेतलं होतं लोकांनी की पुराची पाहणी करताना पंतप्रधानांना ऍक्च्युली काय दिसतं आणि त्यांच्या ऑफिशियल काय हँडलवरनं किंवा काय ज्या प्रकारची इमेज प्रसिद्ध करण्यात आली होती तेही आपल्या डोळ्यासमोर ताजं उदाहरण आहे. इमेजेसचं हे जग असं आहे ना की एम्पॉवरमेंटच्या बाबतीमध्ये बोलताना शाहीनबागच्या संदर्भातली ही गोष्ट आहे, कुणाच्या नजरेतनं इमेज दाखवतो हेही फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ज्याच्यावरती थांबवण्यात येत आहे, अत्याचार करण्यात येत आहे, ती माणसं जर समोर असतील इमेजेस मध्ये मांडलेली तर कशा वेगळ्या प्रकारचा हा संदेश जाऊ शकतो. शेवट करताना मी असं सांगेन की आपल्याला काही गोष्टी अशा पाहायच्या आहेत की ह्या ज्या आपण सगळ्या मुद्द्यांविषयी आता बोलतो आहोत किंवा मी बोलते तुम्ही ऐकता आहात, त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की या इमेजेसचं वाचन एका प्रकारच्या कौशल्याने करायला लागतं आणि त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी खरं लागते आणि मुळात हे वाचन का करायचं. वाचन रिडिंगचाच शब्दशः अर्थ लावण्यासाठी मी वाचन हा मराठी शब्द इथं वापरलाय. रिडिंग बिटवीन द लाईन्स अशी जी म्हण असते त्याच्यानुसार की दडलेले अर्थ किंवा संदर्भ चौकटीच्या पलीकडे पण लागू असलेले अर्थ किंवा मगाशी आपण बोललो होतो तसं एक्सक्लूड केलेले आणि इन्क्लूड केलेले अर्थ जे पुढे हायलाइट करून मांडलेले आहेत ते कोणते आहेत. आणि हे जाणण्यासाठी आपण आपल्या वैयक्तिक मतांवरती अवलंबून राहून फारसा उपयोग नाही, तर जगामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा आहेत किंवा जगामध्ये ज्या प्रकारची मतमतांतर व्यक्त केली जातात किंवा ज्याला आपण सामान्य पद्धतीने बोलताना नेहमी दुसरी बाजू बघितलीत का असं म्हणत असतो, तर ही खरं तर फक्त दुसरी बाजू नसते, तिसरी चौथी पाचवी सहावी पण बाजू असते. विविध बाजूंनी त्या गोष्टींचा विचार करण्याची सवय जेव्हा आपण लावतो तेव्हा कदाचित समोर येणाऱ्या इमेजेस नुसत्या इमेजेस न राहता त्या प्रतिमांचं आपलं म्हणून असं एक स्वायत्त जग आहे आणि त्या स्वायत्त जगाच्या मध्ये आपणच एक वस्तू म्हणून दाखल झालेलो आहोत आणि त्या प्रतिमा आपल्याला घडवू बघतायत. हा अर्थ जेव्हा, आणि हा गंभीर अर्थ आहे कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा आकार काय होणार आहे हेच मुळामध्ये जर ठरणार असेल तर ही जाणीव किती अस्वस्थ करणारी आहे की आपल्याच विचारांवर, मतांवर, दृष्टिकोनावर, आवडीनिवडीवर किंवा चॉईस करण्यावरती, म्हणजे लोकांना सुपर मार्केटमध्ये मॉल्समध्ये शॉपिंग करताना स्ट्रेस येतो. हे लोक का म्हणतात? कारण डोळ्यांच्या समोर त्या वस्तूंच्या ज्या प्रतिमा फिरत असतात तो त्याच्यामध्ये एक मोठा व्हिज्युअल असा भाग असतो. त्यामुळे आजच्या जगामध्ये ऐकण्याचं स्किल कमी करून आणि ऐकण्याबरोबर एका अर्थाने सहनशक्तीचंही स्किल कमी करून हे जे बघण्याचं अट्रॅक्टिव्ह वाटणारं वरवर परंतु अंतर्गत त्याचं लेव्हल सखोलता पाहिली तर खऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेवरती परिणाम करणारं माध्यम प्रतिमांच्या दृष्टीने जे आलेलं आहे तसं हे खरं तर तो एक खरा चेहरा प्रतिमांच्या जगाचा आपल्या समोर येतोय असं आपल्याला वाटतं.
हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. सो आता एवढं बोलून मी आता इथे थांबतीये आणि आपण प्रश्नोत्तरांच्या सेशनकडे जाऊयात. पहिला प्रश्न मी विचारतो. हो. एक प्रश्न असा आलेला आहे की भारतात इमेजेस तयार करून राजकीय क्षेत्रामध्ये कितपत फायदा घेतला जातो? हम्म. मी एक एक प्रश्न घ्यायचा आहे का 2-3 प्रश्न हो, एकत्र? एक एक घेतलं एक तरी प्रश्न चालेल. घेऊ, एक एक घेऊया. अच्छा, बर. प्रचंड फायदा घेतला जातो, प्रचंड फायदा. म्हणजे आणि फक्त भारतात नाही, ही जागतिक फिनॉमिना झालेली आहे. म्हणून मी मगाशी जे सत्योत्तर जग किंवा पोस्ट ट्रुथ जग याच्याविषयी बोलत होते, तो माझा इशारा त्या गोष्टीकडेच होता की केम्ब्रिज अनालिटिका च आपण ऐकलेलं असेल की काय पद्धतीने त्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बदल घडवून आणले किंवा त्याच्यावरती अनेक डॉक्युमेंटरीज उपलब्ध आहेत, आपण युट्यूब वरती सर्च करू शकता त्या संदर्भात. पण मुद्दा असा आहे की प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना मुळात कोणते इश्यूज आहेत आणि कोणते इश्यूज नाहीत याचीच निवड करून आयती समोर मांडणं, इथून सुरुवात होते. नेत्यांच्या प्रतिमा घडवणं या बाबतीमध्ये तर नक्कीच माध्यम काम करतात, प्रतिमा काम करतात. त्याच्यानंतर आपल्याला काय प्रकारचं भविष्य घडवायचं आहे याच्याविषयी देखील प्रतिमा काम करत असतात. आणि आपण जर असं एक क्षणभर कल्पना केली की आपण एका खोलीत बसलेलो आहोत, त्या खोलीला 4 भिंती आहेत, पण जर असं मानलं की त्या 4ही भिंतींवरती वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी दाखवलं जातंय आणि आपल्याला आतमध्ये बसून असं वाटतंय की आपण त्या जगात आहोत, म्हणजे समजा निसर्गाची दृश्य असतील किंवा एखाद्या मॉल मधील दृश्य, आणि आपल्याला असं भास होतोय की आपण मॉलमध्येच आहोत, तर आपली काय प्रक्रिया असेल, प्रतिक्रिया असेल, तशीच प्रतिक्रिया आपण कल्पना करू शकतो की राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं एका शब्दात उत्तर असं आहे की हो, राजकीय क्षेत्रामध्ये तर याचा प्रचंड फायदा घेतला जातो. आणि मुख्यतः मला तर अशी 2च क्षेत्र दिसत आहेत ज्याच्यामध्ये प्रचंड फायदा घेतला जातो. एक तुम्ही म्हणताय तसं राजकीय, आणि दुसरं जे भांडवलशाहीचं म्हणा, ऍडव्हर्टाइजमेंटचं म्हणा, किंवा बाजार शक्ती, मार्केट जे आपण म्हणतो, त्यांचं जे जग आहे त्याच्यामध्ये ती वस्तू करण्यासाठी इमेजेसच्या माध्यमामधनं ग्राहकाला तयार करणं. आणि आजकाल तर या गोष्टीची चर्चा प्रचंड प्रमाणात सुरू आहे की मला ज्या जाहिराती माझ्या स्क्रीनवर दिसतील त्या तुम्हाला तुमच्या जाहिराती त्या जाहिराती तुम्हाला दिसणार नाहीत. आणि असं का होईल, तर माझ्या अनुषंगाने किंवा माझ्या व्यक्तिमत्वाला किंवा माझे जे सर्चेस असतील अगोदरचे त्याची हिस्ट्री गुंडाळून त्यानुसार माझ्या व्यक्तिमत्वाला किंवा माझ्या गरजा काय आहेत हे ओळखून त्या वस्तूंचा मारा माझ्या समोर केला जाईल. मग जर मला एखादी वस्तू कोणती दुसरी आहे हे माहितीच नाही पडलं तर अर्थातच मी ती कधी घेणार नाही. त्यामुळे माझं ग्राहक म्हणून सुद्धा आवड निवड जी आहे किंवा मनुष्य म्हणून विचार प्रक्रिया जी आहे किंवा राजकीय व्यक्ती एक सिटिझन म्हणून जी माझी कर्तव्य आहेत किंवा माझी जी निर्णय क्षमता आहे, अशा सगळ्या बाजूंवरती प्रतिमांचा प्रभाव पडू शकतो, इतका की माझ्या चॉईसेस ते मला बदलायला लावू शकतात. ओके, पुढचा प्रश्न. विठ्ठल, ओके. पुढचा प्रश्न असा आहे की परिवर्तनवादी चळवळींनी प्रतिमांच्या जगात पुरेसा ठसठशीत प्रभाव टाकण्यात यश मिळवलं आहे का? तुम्हाला काय वाटतं? याचा खरं तर मला म्हणजे माझं काही वाचन अभ्यास असा या संदर्भात नाही, पण परिवर्तनवादी चळवळींचा मुख्य प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती आहे, तो असा की आर्थिक बळ या चळवळींना काय आहे. कारण प्रतिमा जर तयार करायच्या असतील तर त्याच्यामध्ये काही गुंतवणूक तर निश्चित आहे, जी आर्थिक स्वरूपाचीच जास्त प्रकारे आहे. कदाचित असं असू शकेल की परिवर्तनवादी चळवळी ह्या स्वस्त झालेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आपला ठसा उमटवू शकतील, आणि काही प्रमाणात त्यांनी तो उमटवलेला आहे का याच्याविषयी आपण विचार केला तर 70च्या दशकाच्या पुढे स्त्रीवादी चळवळींनी ज्या प्रकारे पोस्टर्स निर्माण केले किंवा ज्या घोषणा दिल्या त्या हाताने तयार केलेली सुद्धा पोस्टर्स होती, म्हणजे अत्यंत प्राथमिक स्वरूपामधली असतील पण ती इमेज होती. आणि आज संग्रहामध्ये ती पोस्टर्स ठेवली जातात आणि त्याच्या नंतर त्या चळवळीचा इतिहास किंवा अर्थ लावला जातो, असंही घडतं आहे. त्यामुळे त्या प्रकारचा अत्यंत प्राथमिक स्वरूपाचं माध्यम वापरून इमेजेस चळवळींनी निर्माण केलेल्या आहेत, पण बाजार शक्तीच्या समोर किंवा राजकीय क्षेत्राच्या समोर अर्थातच हे फारच नगण्य अशा स्वरूपाचं आहे असं मला वाटतं. हा एक प्रश्न असा आला आता की इमेजेस मुळे जातीय धार्मिक निर्माण होणारी जी तेढ असते
ती कशी थोपवता येईल? इमेजेस या आपण इमेजेसचा विचार करताना जे बोललो की त्या काहीतरी एक संदर्भ चौकट तयार करत असतात आणि काही अर्थ विशिष्ट पुढे करतात आणि काही अर्थांना ते मागे लपवून ठेवत असतात. तर जर इमेजेस अशा कौशल्याने तयार करता आल्या की ज्याच्यामध्ये जी संदर्भ लागणार आहेत, जे अर्थ लागणार आहेत ते सकारात्मक या अर्थाने असतील की धार्मिक तेढीला विरोध करतील किंवा धार्मिक फरकांच्या विषयी त्याच्या विरोधात बोलतील की धार्मिक फरक नको आहे, किंवा आपली जी गंगा जमनी तहजीब असं आपण म्हणत असतो की संगम आहे इथे सगळ्या गोष्टींचा, तर त्या संगमाच्या उदाहरणांना समोर घेऊन येतील अशा इमेजेस जेव्हा होत असतात तेव्हा निश्चितच तेढ कमी करण्याच्यासाठी आणि थोपवता येण्यासाठी सुद्धा इमेजेसचा वापर निश्चित करता येईल. आणि कितीही झालं तरी इमेजेस निर्माण करण्याचं हे क्षेत्र हे सृजनशील क्षेत्र आहे. त्यामुळे तावातावानी भांडणं, मुद्दे मांडणं याच्यासाठी जशी विचार प्रक्रिया ही आवश्यक आहे आणि स्किल देखील आवश्यक आहे, तसंच इमेजेस निर्माण करण्याच्यासाठी सुद्धा चांगला विचार, सखोल विचार आणि इमेजेसचंही स्किल आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्हीची सांगड घालून त्या उद्देशाने निर्माण केल्या तर मला वाटतं त्याचा उपयोग नक्कीच होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये थोडस तुम्ही प्रकाश टाकलाय त्याच्यावर. हा. शिक्षण क्षेत्रामध्ये इमेजेसचा किती उपयोग होतो? शिक्षण क्षेत्रामध्ये इमेजेसचा खूपच उपयोग होतो. खास करून आपण दोन प्रकारचे विद्यार्थी इमॅजिन करूया, कल्पना करूया. लहान मुलं जर असतील तर त्यांना बघितलेलं पटकन लक्षात राहणं हा अत्यंत नैसर्गिक गुणधर्म असू शकतो. बघितलेली गोष्ट मोठं माणूस सुद्धा फारशी विसरत नाही. ऐकीव गोष्ट कधी कधी माणसं विसरून जातात. त्यामुळे वस्तूची एखाद्या त्यांच्या भागात न मिळणाऱ्या गोष्टींचा फोटो दाखवणं किंवा जे IT चा वापर करून शिक्षण, टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण म्हणतो. कधी कधी हा मुद्दा किंवा हे विधान अत्यंत टोकाला नेऊन शिक्षक नको नुसतंच IT पाहिजे असंही होतं. ते जरा त्रासदायक आहे. पण योग्य तो वापर करून, मर्यादित वापर करून ज्या गोष्टी शिक्षकांना मुलांच्या समोर प्रत्यक्ष हजर करता येत नाहीत एक, आणि ज्या गोष्टी या काहीशा अमूर्त स्वरूपातल्या असतील त्या त्यांना दाखवणं माध्यमांच्या आणि फोटोजच्या आणि व्हिडिओजच्या आणि डॉक्युमेंटरीजच्या स्वरूपातनं त्याचा मुलांना निश्चितच उपयोग होईल. पण हे व्हिडिओज सुद्धा लोकांनी त्याच्याविषयी टीका केलेली आहे किंवा त्यांचं कमतरता अशी एक जाणवून दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण सगळेजण अणुरेणूचं मॉडेल म्हणून काहीतरी एक शाळामध्ये शिकतो आणि ते इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि पॉझिटिव्ह कण असतात आणि निगेटिव्ह भार असलेले कण असतात अशी जी काही एक आकृती आपण बघतो, ऍक्च्युली तसा अणू नसतोच हे पुढच्या उच्च शिक्षणामध्ये लक्षात येतं. त्यामुळे होतं असं की लहानपणी एक प्रतिमा मनात ठसते आणि ती मुलं जेव्हा त्या प्रकारचा पुढचा अभ्यास करतात तेव्हा ती प्रतिमा पुसून टाकण्याचंही काम त्यांना करायला लागतं. सो या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन लहान मुलांना काय, कितपत आणि मर्यादित स्वरूपात दाखवता येईल हा एक भाग झाला. दुसरा गट जो आहे तो मोठ्या वयाच्या मुलांचा, महाविद्यालयीन किंवा जे डिस्टन्स एज्युकेशन मोडमध्ये काम करतात किंवा दूर शिक्षण घेतात अशांच्यासाठी उपयुक्त होऊ शकतो की ज्या गोष्टी पुन्हा त्यांच्या अनुभवाला येऊ शकत नाहीत त्या, आणि ज्या व्यक्तींना ते प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत त्यांची काही लेक्चर्स किंवा त्यांनी काढले किंवा ज्या कलाकृती, उदाहरणार्थ मी कलेचा अभ्यास करते पेंटिंगचा आणि मला पेंटिंग्स पाहायला पुस्तकं नाही आहेत माझ्याकडे, तर एखाद्या म्युझियम मधली पेंटिंगची चित्र मी जर इंटरनेटवर बघू शकत असेल तर मला त्याचा फारच उपयोग त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ज्या माहीत नसलेल्या किंवा आवाक्यात नसलेल्या गोष्टी आहेत त्या शिक्षणामध्ये आणणं हे फारच इंटरेस्टिंग आहे. पण पुन्हा मी अंडरलाईन करेन या गोष्टींच्या साठी की त्याचा वापर जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, मर्यादित स्वरूपामध्ये आणि ज्यांच्यासाठी केला जातो आहे त्या व्यक्ती मुळात ते ग्रहण कसं करतायत, म्हणजे ती पेडागॉजिकल थिंकिंग त्याच्यामध्ये पाहिजे शिक्षणशास्त्राचं की हे कसं घेतलं जाणार आहे ही इमेज आणि मगच ते त्यांना करता येणं. निव्वळ लेक्चर सोडा, शिक्षक काढून टाका आणि एक काहीतरी स्क्रीनवर चालू ठेवा अशा अर्थाने इमेजेस मला अपेक्षित नाही. एक प्रश्न असा आलाय की खोट्या इमेजेसमुळे झालेली सामाजिक हानी खऱ्या इमेजेसमुळे लवकर भरून येत नाही, त्यासाठी खऱ्या इमेजेसचा सातत्यानं मारा करणे आवश्यक आहे का? मग त्याचं तेच काम जो
काय म्हणूया ऑल्टरनेट मीडिया जो आहे, पर्यायी व्यवस्था जी आहे, त्या गोष्टी पर्यायी याच्यामध्येच हा अर्थ दडलेला आहे की मुख्य प्रवाहातल्या ज्या गोष्टींनी जे काही नुकसान घडवून आणलेलं आहे त्याला बाजूला करण्यासाठी आम्हाला पर्यायी व्यवस्था उभारायला लागते. भले ती राजकीय स्वरूपाची असेल, आर्थिक स्वरूपाची असेल, सामाजिक स्वरूपाची असेल, शैक्षणिक स्वरूपाची असेल, तशीच माध्यमांच्या स्वरूपातली सुद्धा असू शकते. संस्कृतीचा अभ्यास करताना एक शब्द किंवा एक संज्ञा वापरली जाते, सब कल्चर, म्हणजे उपसंस्कृती. म्हणजे उपसंस्कृती म्हणजे अशी गोष्ट की मुख्य माध्यमातली संस्कृती जी आपल्याला सगळ्यांच्या डोक्यावर येऊन बसलेली आहे किंवा तीच संस्कृती आदर्श असं मानायला लागलेलो आहोत आपण, त्याला पर्यायी काही आहेत आणि ते पर्यायही तेवढेच सक्षम, कार्यक्षम, उपयुक्त वगैरे आहेत किंवा सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या देखील परिपूर्ण आहेत, हे दाखवणारं जे कल्चर आहे किंवा संस्कृती आहे त्याला उपसंस्कृती, सब कल्चर म्हणतात. आणि सब कल्चर हे नेहमी मुख्य प्रवाहाला विरोध करण्याचं काम करतं. त्यामुळे पर्यायी माध्यम, पर्यायी प्रतिमांची लाट किंवा पर्यायी प्रतिमांची समजा वारा वाहिला एका अर्थाने, तर आपल्याला आणि ऑल्ट न्यूज मध्ये किंवा फॅक्ट चेक वगैरे या ज्या माध्यमांमध्ये केलं जात आहे ते तेच करतायत की जे आहे एका अर्थाने माध्यमात दाखवलं गेलेलं ते बाजूला करून त्याच्या पाठीमागे खरं काय होतं हे आपल्याला समोर आणण्याचा ते प्रयत्न करतात. सो या अर्थाने खऱ्या इमेजेस, खोट्या इमेजेस, अर्थात काही काळानंतर खरं कशाला आणि खोटं कशाला याचाही पुन्हा विचार करायला लागतो, कारण की हे एका वादळासारखं किंवा झंझावातासारखं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक जण अपलोड करू शकतो, प्रत्येक जण डाउनलोड करू शकतो. काय डाउनलोड व्हावं किंवा काय लोकांना खूप आवडलं याचे ट्रेंड्स लक्षात घेणाऱ्या कंपन्या आणि त्याचं रेडीमेड स्टॅटिस्टिक्स उपलब्ध होतं, म्हणजे कोणता ट्रेंड आहे वगैरे अशा गुगलवरती चर्चा आणि त्याचे ग्राफिक्स मिळतात. या सगळ्याच्या पुढे आपण नेमकं काय करणार आहोत याचा विचार. पण मला वाटतं की या सगळ्यांमध्ये जाण्याच्याही पेक्षा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणून हे लक्षात घ्यायला हवं आहे की आपण इमेजेस कशा बघतो, आणि तो फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला इमेजेस काय कळतात आणि एक इमेज पाहून आपण त्याच्यामध्ये पूर्णतः विश्वास ठेवतो का, आणि जर ठेवत असू या मुद्द्याच्या आधीपर्यंत तर तो आपण का ठेवला होता, आणि त्याची दुसरी बाजू आपल्या समोर आली होती का नव्हती का, आपण ती झिडकारली होती, या सगळ्याचा विचार आपल्याला करायला हवा. तेव्हा कुठे जाऊन या पर्यायाच्या बद्दल काही बोलता येणं शक्य आहे. एक छान प्रश्न आला. हा, असा आहे की आता मोबाईल चॅट मध्ये इमोजी म्हणजे चित्रलिपी फार अधिक वापरली जाते. हे प्रमाण येत्या काळात वाढत जाऊन शब्दलिपी अडचणीत येईल का? येऊ शकेल. आणि असंही म्हटलं जातं की हल्ली टाईप करतायत सगळेजण, मोबाईलवर असो, लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर वगैरे वगैरे. त्यामुळे पुढे जाऊन कदाचित पेनही कसा धरायचा हे विसरून जातील. म्हणजे पुढच्या पिढ्यांना सुलेखन वगैरे सोडून द्या, हस्ताक्षर चांगलं वगैरे सोडून द्या, लिहिता येण्याची गरजच वाटणार नाही, आणि त्यामुळे लिहिण्याचं कौशल्य सुद्धा पुढच्या काही पिढ्यांमध्ये नष्ट होईल का, असाही मुद्दा केला जातो. पण शब्दलिपी आणि इमोजी याच्यातला फरक काय हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण शब्दलिपी जी आहे त्याच्यामधली अक्षरं किंवा त्यांचा जो आकार आहे ते फायनली खुणाच आहेत ना त्या, आणि इमोजी मध्ये सुद्धा त्या खुणाच आहेत. आणि चित्रमय खुणा आणि तसं चित्र नसलेल्या अक्षरांच्या खुणा असा फार भेद करता येईल. पण जगामध्ये जितक्या भाषा आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जपानी भाषा, अशाही भाषा आहेत ज्या ऑलरेडी चित्र स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे त्यांची चित्रलिपी आहे. म्हणजे ते डोंगर हे शब्द लिहित नाहीत, ते त्याचं एका प्रकारचं चित्र काढतात. झाड हा शब्द लिहिला जात नाही, त्याचं चित्र काढलं जातं, आणि त्याचं वाचन करण्याचं त्यांचं वेगळं कौशल्य आहे, चायनीज लिपीचं किंवा जपानी लिपीचं. त्या लिप्या अवघड जातात असंही म्हटलं जातं. त्यामुळं शब्दांचा अर्थ शेवटी ह्या मानवनिर्मित गोष्टी आहेत. जर माणसाचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणावर शेकडो हजारो वर्षांचा आपण डोळ्यासमोर घेतला तर फायनली माणसाने माणसासाठी निर्माण केलेल्या या व्यवस्था आहेत. त्यामुळे पुढे आपल्याला ज्या कारणासाठी भाषा लागणार आहे ती भाषा जर इमोजी माध्यमातनं पूर्ण होत असेल ते काम, तर कदाचित इमोजी सुद्धा रूढ होईल. कोणी सांगावं, निव्वळ फॅशन म्हणून नाही, खरीखुरी एक माध्यम म्हणून सुद्धा रूढ होऊ शकेल. पण ते पुढचा काळ असेल, मी त्याच्याविषयी आता सांगता येणं. मी एक प्रश्न मध्ये घेते, मला जो चॅट वरती दिसतोय, मगाशीच तो प्रश्न आलेला आहे, तो असा आहे की विठ्ठल, मी घेऊ का एक प्रश्न? हो हो हो. हा, इथे असं लिहिलंय की प्रल्हादने विचारलाय, यू स्पोक अबाउट imagery in the textbooks, but how is that possible?
that we print jeans and top wearing women in the farm plowing with bulls and or the vegetable vendors with jeans वगैरे. अच्छा, काय हरकत आहे ना? म्हणजे मला असं वाटतं की एक मिनिट, आपण गोष्टींचा अर्थ एका विशिष्ट पद्धतीने जोडतो आहोत. म्हणजे जीन्स आणि टॉप घातलेले लोक काय करतात, काय काम करत नाहीत. म्हणजे आजकाल महाविद्यालयातली मुलं मुली तर असाही सहज जाता जाता म्हणून जातात की त्यात काय शेती करणं काय अवघड आहे, आम्ही क्रॅश कोर्स करू शेतीचा. जर क्रॅश कोर्स करता येऊ शकतो शेतीचा इथपर्यंत इमॅजिनेशन गेली असेल तर तुम्ही काय प्रकारचे कपडे घालून ते काम केलेलं आहे, याच्यात काय कपड्यांचा तुम्हाला अडथळा आहे का नाही, हाच फार तर फार उपयुक्ततेचा विचार त्याच्यामुळे होईल. त्यामुळे टेक्स्टबुक मध्ये उद्या जीन्स घातलेले शेतकरी आलेले असतील तर काहीच हरकत नाहीये. आणि तुम्हाला तसे शेतकरी ऑलरेडी व्हिएतनाम आणि थायलंड आणि या भागातले चित्र पाहिले असतील. म्हणजे बायका सुद्धा शर्ट आणि पॅन्ट आणि त्या गवताच्या मोठ्या टोप्या घालून करतात. मला तर प्रश्न पडतो, तशा टोप्या ऑलरेडी आपल्याकडे का नाही आल्या? उन्हापासून फार चांगलं संरक्षण त्या करू शकतात, कारण त्यांना घेर असतो मोठा आणि आपल्याकडे उन्हात तळत कामं केली जातात. आणि आपल्याकडे आपण बघतो की बायकांनी शर्ट घालत नाहीत, साड्याच नेसतात, खेडोपाडी आपण स्त्रियांना बघतो. हे सगळं मान्य आहे, ते वास्तव आहे सध्या. परंतु शेतात काम करताना, बांधकामाच्या साईटवरती काम करताना बायकांनी सनकोट किंवा शर्ट्स परिधान केलेले असतात, साडीवरती घातलेले असतात. सो त्याच्यामुळे त्यांचा मुद्दा हाच आहे ना की कामाची सोय कशी होते आहे ते बघ. आणि याच्याविषयी याचा इतिहास जुना आहे. 19व्या शतकामध्ये आगरकरांनी लिहिलं होतं की स्त्रियांनी साडीचा पदर खोचावा आणि त्याच्यावरती हाफ जॅकेट घालावं बिनबाह्याचं, म्हणजे सारखा पदर सावरायला लागणार नाही. बायकांनी किती लांबीचे ब्लाऊज घालावे याच्याविषयी पुरुषच बोलले होते. बंगालच्या प्रबोधन युगामध्ये 19व्या शतकामध्ये बंगाली भाषेमध्ये ते सगळं साहित्य वाचायला उपलब्ध आहे की काय घातलं म्हणजे चारित्र्यवान बायका कशा पद्धतीचे ब्लाऊज, त्यांची 3/4 स्लीव्ह असाव्यात का, हाफ असाव्यात का, वगैरे वगैरे. म्हणजे हा मुळात स्त्री सुधारणा हा एक मोठा मजेदार विषय आहे. त्याच्याविषयी पुरुष काय म्हटले होते हे जर बघायला गेलो तर खूप टीका त्याच्यावरती झालेली आहे, लोकांनी स्त्रीवादी विचारसरणीने केलेली आहे. पण कोणते कपडे हा मुद्दाच नाहीये. कारण माणसाने टोळ्या निर्माण करून, शेती करून, नदीकाठी वस्ती करून आज 21व्या शतकात तो आलाय. कपड्यांचा इतिहास तुलनेने फारच अलीकडचा आहे. आणि तसं पाहायला गेलं तर कपडे हे धोतरच नेसायला हवं प्रत्येकाने, पण जीन्स तर आहे ना भारतामध्ये, स्वीकारलाय ना तो पोशाख. बायकांच्याच पोशाखाबद्दल फक्त बोललं जातं. म्हणजे मुलींनी जीन्स का घातल्या म्हणून कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये जाऊन विद्यार्थी कपडे काढून उभे राहतात, असे मजेदार प्रकार घडतात. किंवा मुलींनी दारू का पिली म्हणून बारमध्ये त्यांच्याच पैशाने त्या पित असताना त्यांना मारहाण केलेली आहे. तो वैयक्तिक चॉईस आपल्याला झेपतच नाहीये. तर अशा गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे झालेल्या आहेत. विरोध जो आहे तो विरोध हा फुकाचा विरोध आहे, बिनकामाचा आहे, ते केवळ शक्तीचं प्रदर्शन आहे. म्हणून मला असं वाटतं कपड्यांचा काहीच मुद्दा याच्यामध्ये येणार नाही. ओके, पुढे एक प्रश्न आहे, थोडं वेळेचं भान ठेवून, की प्रतिमांच्या जगात चळवळी अस्पष्ट आणि खूप नगण्य पद्धतीने काम करताना कधी कधी दिसतात. जर चळवळींना या प्रतिमांच्या जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपला संदेश घेऊन जायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे? विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारच्या जगामध्ये उपलब्ध असलेल्या आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशन यांचं नातं काय आहे याच्याविषयी चळवळींनी जरूर विचार करावा. म्हणजे त्या विचारसरणींमधला जो संदेश आहे, म्हणजे उदाहरणार्थ समानता, स्वातंत्र्य, बंधुता किंवा संपत्तीचं वाटप एक न्यायी पद्धतीने समाजामध्ये व्हावं, म्हणजे मार्क्सिझम असेल, फेमिनिझम असेल किंवा अन्य कोणकोणत्या विचारसरणी ज्या आहेत त्या. तर हे जे चिन्ह येतात इमेजच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आणि त्या इमेजचीच एक सिस्टीम बनते, चिन्ह व्यवस्था बनते. तर या व्यवस्थेमधनं दिले जाणारे मेसेजेस काय स्वरूपाचे आहेत आणि ते आपल्यापर्यंत कसे पोहोचतात, एवढंच नाही तर त्या इमेजेस कशा पद्धतीने सध्या वाचल्या जात आहेत, त्याचे अर्थ लोकांना कसे लागतात याच्याविषयी चळवळींनी काम नसते. म्हणजे याच्या संदर्भात एका अर्थाने लिखाण वाचन व्हावं, बोलणं व्हावं, संवाद व्हावेत. या फील्डमध्ये अभ्यास उपलब्ध आहेत, विविध क्षेत्रातल्या तज्ञांनी केलेत. भारतात सुद्धा अभ्यास उपलब्ध आहेत. म्हणजे म्युझियमच का तयार झाली किंवा देवांचे फोटोज का छापले गेले किंवा प्रिंट मीडियामध्ये कोणत्या इमेजेस दाखवल्या जातात, कोणत्या नाही, किंवा फोटो काढणारा फोटो कसा काढतो. म्हणजे एक साधं उदाहरण देते पटकन, की मोर्चा आहे, त्याचा फोटो आहे. आपण नॉर्मली तो कसा बघतो, तर आपण तो असा बघतो की मोर्चा येतो आहे आणि त्याला पाठमोरे पोलीस आपल्या समोर उभे आहेत आणि ते त्याला अडवतायत, बरोबर.
आपण तो जर उलटा पाहिला तर किंवा उलटा काढला तर पुढच्याच्या बाजूने उभे राहून समोर पोलीस फोर्स उभा आहे, ताबडतोब अर्थ बदलतो. किंवा मगाच्या प्रश्नामधला शेतकरी जीन्स आणि घालून पाठ्यपुस्तकात आलेला आहे, किंवा मी मगाशी एक स्लाइड दाखवली नाही परंतु कणिक मळतानाचे हात आहेत, नुसतं स्केच आहे, परत त्याच्यामध्ये कणकेचा गोळा आणि कोपरापर्यंतचे हात एवढंच चित्र आहे. त्या हातामध्ये बांगड्या दाखवण्याची गरज का वाटते पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला? आणि बांगड्याच्या 4 रेषा त्या हातावरती काढल्या की त्यांनी काय अर्थ जातो? प्रयोगशाळेमध्ये मुलं काम करतायत, मुली बघत आहेत, मुलींच्या हातामध्ये काय दिलेलं आहे? मगाशी आपण खेळाचं पाहिलं, त्या बसून काहीतरी वेगळा बैठा खेळ खेळत होतो. सर्वत्र आहेत या इमेजेस, आपल्या आजूबाजूला सगळीकडे भरलेल्या आहेत. म्हणून रीडिंग इमेजचं कसं करायचं आणि इमेजेस कोण आणि कशा तयार करतो आणि त्यांचा प्रसार प्रचार कसा केला जातो. आणि व्हॉट्सअप हे फार चांगलं माध्यम आहे. म्हणजे व्हॉट्सअप आपण केवळ मनोरंजन आणि संपर्कासाठी वापरतोय, व्हॉट्सअप अभ्यासासाठी वापरावं. ते याच्यासाठी की व्हॉट्सअपवर काय आलं याचाच अभ्यास करा. रेडीमेड मटेरियल आहे, रोज तुमच्याकडे येते. व्हॉट्सअपवर केले जाणारे जोक्स जर पाहिले तर लगेचच लक्षात येईल की स्त्रियांवरती कसे जोक्स केले. मी या कोरोनाच्या काळात एक संभाषण ऐकलं होतं, 2 पुरुष बोलतायत, तू कसे कपडे करतो, धुतोस वगैरे, मग प्रेस कसं करायचं, मग पावडर किती घालायची, याच्याविषयी ते मजेदार वाटू शकणारं संभाषण आहे, पण मूर्ख संभाषण आहे एका अर्थाने. काय दाखवू इच्छिता तुम्ही याच्यातनं? 2 पुरुष एकमेकाशी बोलतात, आता हे आमच्यावर दिवस झाले, असा मेसेज आहे का तो? कसा लावायचा अर्थ त्याचा? तर अशा गमती जमती बऱ्याच त्याच्यामध्ये आहेत. बरं, एनिवे 18:58 दिसतंय मला घड्याळ, त्यामुळे थांबायचं असेल तर थांबूया. प्रश्न आहेत अजून चॅट मध्ये, पण कदाचित माहित नाही कधी होणार ते. करूया. हा हा नाही, समारोप करूयात आपण. 1-2 मिनिटं 5 मिनिटं मुद्दाम वेळ वाढवलाय, पण एक प्रश्न 2-3 याच्यामध्ये येतो, तो एकत्र करून मी विचारतो. बर. काही जणांनी विचारले की इतिहासात चुकीच्या इमेज उभे केले जातात. काही जणांनी विचारले की पोर्न इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या इमेज लैंगिक संबंधाबद्दल उभे केले जातात. तर अशा वेळेला किंवा एकूणच सगळ्या ठिकाणी काही इमेजेस बरोबर असतात, काही इमेजेस ह्या चुकीचे असतात. या सगळ्या ठिकाणी मी सगळे प्रश्न एकत्र घेतो, वेळ कमी आहे म्हणून, की आपल्या खोट्या आणि खऱ्या इमेजेस कशा ठरवायच्या. ओके. या प्रश्नाचा विचार करताना एक फरक करायला लागेल. तो फरक असा करायला लागेल की ज्या गोष्टी इमेजेसवरच आपला धंदा करतायत त्या गोष्टींना आपण वेगळं काढू. म्हणजे तुम्ही पोर्नचा उल्लेख केला त्या प्रकारच्या गोष्टी, आणि ज्या प्रकारच्या गोष्टी वेगळं काहीतरी देऊ इच्छित आहेत, सांगू इच्छित आहेत, पण इमेजेसचा एक माध्यम म्हणून वापर करतात. म्हणजे उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक, समजा आपण त्याच्याविषयी बोलू. तर यापैकी हा जो दुसरा गट आहे की इमेजेसचा माध्यम म्हणून वापर करणारे, त्यांच्या इमेजेसचं विश्लेषण लवकर व्हायला हवं, कारण की ते माध्यम दुरुस्तीचं काम आहे. आणि त्या इमेजेसचं वाचन जे आहे ते आपण कसं करतो ते त्याच्याविषयी आपण लिहायला हवं. मगाशी जो चळवळीचा सुद्धा प्रश्न होता तोही याच स्वरूपामध्ये, की त्या चळवळीने काय करायला पाहिजे, तर तो जो संबंध लक्षात घ्यायला पाहिजे विचारधारेचा आणि प्रतिमा निर्मितीचा, त्याच्याविषयी लिहायला पाहिजे, त्याच्याविषयी बोलायला पाहिजे. चर्चा जी होते आहे ती चर्चा कशी प्रतिमा आपली पाहिली, आपण कोणती पाहिली, का पाहिली, त्याचे तुला काय अर्थ लागतात, मला काय, अशा पद्धतीने आपण त्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे. तर त्या हायलाईट होतील. हायलाईट झालं की त्याविषयी विविध मतं येतील आणि मग त्याच्यामधनं काही विचार प्रक्रिया देवाणघेवाण असं शकेल. त्यामुळे दुसऱ्या गटातल्या इमेजेसच्या विषयी आपण बोलू शकतो की या माध्यम म्हणून वापरले जाणार. पहिल्या गटाची अडचण अशी आहे की त्यांनी ते घेतलेलंच आहे अंगावरती काम, की तुमच्या समोर इमेजेस चुकीच्या का चांगल्या, सकारात्मक नकारात्मक, हे शब्द वापरायला मला थोडा त्रास होतोय, कारण याचे हल्लीचे राजकीय अर्थ फार वेगळे आहेत. सकारात्मक म्हणजे केवळ आमच्या बाजूने ते सगळं सकारात्मक असंही म्हटलं जातं. सो त्या अर्थाने कृपया ऐकू नका. मूळ अर्थ जो आहे सकारात्मक आणि नकारात्मक, मानव जातीच्या दृष्टीने चांगलं असं जे म्हणू शकतो आपण. तर त्या इंडस्ट्रीज म्हणतील आम्ही मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये उतरलो. शेवटी पॉर्न इंडस्ट्री स्वतःला कोणत्या लेबल खाली रजिस्टर करते हे बघणं पण आवश्यक आहे. आणि केवळ इमेजेस या आमच्या धंदा आहे आमचा तो, आणि त्याच्यातून पैसे मिळवतो. तर त्यांचं विश्लेषण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायला लागेल. आणि कसं करता येईल असा प्रश्न जो आपल्याला पुन्हा पुन्हा निर्माण होत होता. एक, इमेजेस योग्य पद्धतीने वाचायला शिकावं किंवा विविध प्रकारे बघायला आणि वाचायला शिकावं. 2, त्यांच्या संदर्भ चौकटी आणि मूळ उद्देश काय आहे याच्याविषयी काही शोध घ्यावा. 3, पर्यायी इमेजेस, म्हणजे एक प्रश्न मला इथे असं दिसतोय की स्त्रियांनी असंच राहावं असं जे पुरुषी प्रतिमा बनलेल्या आहेत
त्या कशा बदलता येतील. तुम्ही ऑल्टरनेटिव्ह इमेजेस आणा ना. म्हणजे एखाद्या समारंभामध्ये साधं असू देत ना स्त्रीला, त्याच्याविषयी चर्चा कशाला व्हायला पाहिजे, किंवा एखादं वेगळंच काम करताना स्त्री दिसू देत ना, आणि ती जाऊ देत ना, त्याचं बाऊ नको करायला. म्हणजे कुठेही तो ऑकेजन करून साजरा करण्याचा प्रसंग नको व्हायला, कारण साजरं झालं की गेलं. त्याला एका इमेजच्या कोशामध्येच ते बंदिस्त होऊन राहतं सेलिब्रेट झाल्यानंतर. त्याच्यापेक्षा ते जीवनाचा मार्ग बनला पाहिजे. हल्ली मोबाईल कुणी साजरं करतं का हो? म्हणजे हे परत चाललेले मजूर सुद्धा मोबाईलच्या एकमेव धाग्यावरती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. सर्व स्तरामध्ये मोबाईल ही टेक्नॉलॉजी कशी पोहोचली, का पोहोचली, काय पद्धतीने त्यांनी ऍक्च्युली आपल्याला हे दिलेलं आहे, असा विषय आपण जर लक्षात घेतला ना, तर काय उपयोगी आहे आणि काय सर्वसामान्यांच्या जीवनात येत आहे ते आपण धरून राहूया, असं मला वाटतं. म्हणजे वाचणं, अर्थ लावणं आणि पर्यायी काही निर्माण करणं, किंवा पर्याय स्वतः निर्माण नाही केलं, दुसरीकडे काही सापडलं तर त्याला हायलाईट करणं, हाही भाग त्याच्यामध्ये सक्रियतेचा म्हणून आपल्याला घेता येणार आहे. ओके. ओके, धन्यवाद. खूप छान पद्धतीनं तुम्ही मांडणी केलेली आहे. कारण मुळात प्रतिमा हा खूप मोठा भाग आहे. कारण एकीकडे आपण असं म्हणतो की हजारो शब्द जे नाही सांगणार ते एका प्रतिमेतून तुम्ही जास्त ठळकपणानं पोहोचू शकता. त्यामुळे हे खूप महत्वाची असलेली गोष्ट प्रतिमांचं, आणि ज्याच्याकडे आपण इतक्या अभ्यासातून पद्धतीने कधी पाहिलेलं नसतं. तर तुम्ही त्या पद्धतीनं खूप त्याचं महत्व पासून तर त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे असे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर केले. मध्ये थोडं तांत्रिक अडचणी आलेल्या असतील, पण त्याचा एकूण तुमची जी ओघवती मांडणी होती त्याच्यामध्ये कुठेही व्यत्यय आला नाही. हॅलो, तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू. हॅलो, मला कोणी विचारताय का? हॅलो, हॅलो मॅडम. कोण हा बोलतो? हॅलो, हा बोला, ऐकू येतंय ना, बोला. शिवराज बोला मी पटकन. शिवराज गोपाळे बोलतोय, रत्नागिरी. बोला. हा मॅडम, मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटामध्ये. हॅलो, हा बोला, ऐकते. तुमचा आवाज येतो, तुम्ही कंटिन्यू करा प्रश्न पटकन, आपला वेळ संपलेला आहे, पटकन बोला. मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटामध्ये खलनायक पात्र हे बहुतांशी मुस्लिम असतं किंवा नौकर हा दलित पात्र अशा पद्धतीने रंगवले जातात. हो हो. याबद्दल आपलं मत काय? ते स्टिरिओटायपिंगचा आहे प्रकार, की ठरलेल्या आपल्या डोक्यात असलेल्या पूर्वग्रह दूषित कल्पना ज्या आहेत त्या ते बनवणाऱ्यांच्या पण डोक्यात आहेत, आणि त्या सार्वत्रिक आहेत. म्हणजे कोणी एक दुसरा माणूस नाहीये त्याच्यामध्ये, अख्ख्याच समाजाच्या बहुतांशी लोकांच्या डोक्यामध्ये त्या असू शकतात, आणि त्यातनं ते निर्माण होतं. दुसरं, जुन्या सिनेमांच्या मध्ये काय दाखवलेलं आहे, किंवा मी जर काही कार्टूनचं पुस्तक काढलं तर आधीची कार्टूनची पुस्तकं कशी होती हे मी बघते, आणि पूर्वसुरींची पद्धत पुढे चालवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे याला आपल्याला फक्त असं म्हणता येईल, थोडक्यातच सांगायचं झालं तर, कारण वेळ संपेल आता, ते म्हणजे असं आहे की आंधळेपणाने अनुकरण आहे ते बऱ्यापैकी. म्हणजे त्या माणसाचा हेतूच खराच वाईट आहे असं त्या माणसाला जाणल्याशिवाय आपण बोलू शकणार नाही. पण म्हणून मी म्हणते की ते पूर्वसुरींचं आंधळ अनुकरण केलेलं आहे, आणि त्यामधनं ते पुढे पुढे चालूच राहतं. ते तोडायला पाहिजे, ते ब्रेक व्हायला पाहिजे, सजगपणाने ब्रेक व्हायला पाहिजे. एनिवे, सध्या मला वाटतं एवढंच उत्तर देणं शक्य आहे. आणि माझ्याकडनंही आपल्या सगळ्यांना धन्यवाद की एवढ्या सगळ्यांच्या बरोबर एक संवाद माझा साधण्याची संधी मिळाली. पुन्हाही आपण कधी या संदर्भात किंवा याच्या पुढच्या विषयांच्या संदर्भात भेटलो तर मला जरूर आवडेल, मला तसं जरूर कळवा. थँक्यू. ओके, मनापासून धन्यवाद. मॅडमचा पुन्हा एकदा आभार मानतो, आणि आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.